नमस्कार मंडळी. नव्यानं हास्याची बाराखडी गिरवायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झालेत कोण म्हणतं टक्का दिला या नाटकातील कलाकार आणि तंत्रज्ञ. त्यांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सर्वप्रथम महाराष्ट्रातील डॅशिंग स्टार अनिकेत विश्वासराव. हिंदी मराठीमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री प्रिया मराठे. या नाटकाचे दिग्दर्शक सुबोध पंडे. अभिनेत्री संयोगिता भावे. अभिनेत्री पल्लवी वाघ. या नाटकाचे सहनिर्माते राहुल कर्णिक आणि या नाटकाचे लेखक संजय पवार. तुम्हा सगळ्यांचं कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, हनीमूनच्या रात्री रंगला आहे जनरल नॉलेजचा तास. त्यामुळे आपलं मनोरंजन मात्र होणार आहे एकदम खास. आणि त्यासाठी मंचावर बोलावूया निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप आणि पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी यांना. हम एक बार जीते हैं, बर, एक बार मरते हैं और शादी भी एक ही बार करते हैं. गेस करा मी कुठे आहे. गेस करा. हंसांवरती बॉडी स्प्रे मारलास म्हणजे हनीमून. ओंकार राऊत, याला म्हणतात अनुभव. याला म्हणतात अनुभव. सर, करेक्ट ओळखलेलं आहे तुम्ही. लग्न झालेलं आहे, हनीमून आलेलो आहे. येस येस, करेक्ट. माझ्यासाठी अचिव्हमेंटच आहे. 30 वर्षांनंतर माझं लग्न झालेलं आहे आणि मी खूप खुश झालेलो आहे. अरेंज मॅरेज केलेलं आहे सर, अरेंज मॅरेज. कारण तुम्हाला सांगतो, सगळ्यात जास्त सुख अरेंज मॅरेजमध्ये असतं. सरप्राईज असतं अरेंज मॅरेज म्हणजे. आपण नाही का फिरायला जाताना अनोळखी ठिकाणी फिरायला जातो का? कारण अनोळखी जागा आपल्याला जास्त सरप्राईज करतात, नाही का? एक्झॅक्टली लव्ह मॅरेजपेक्षा अरेंज मॅरेज तसंच असतं. ते जास्त सरप्राईज करतं. लव्ह मॅरेज नाही करत सरप्राईज. बंदी आणली पाहिजे सरकारने लव्ह मॅरेजवर. काय झालंय? 4 जणी सोडून गेल्या. 4 जणी सोडून गेल्या. एकीने हो म्हटलं नाही मला. प्रत्येकीला सरप्राईज हवं होतं अरेंज मॅरेज मधलं. मला सोडून गेल्या. पण आता आपण त्या विषयावर बोलायचं नाही, कारण आज माझं हनीमून आहे आणि मी फक्त आणि फक्त छान चांगल्या आल्हाददायक गोष्टींबद्दल बोलणार आहे. बर, हे यासाठी सांगतोय की तुम्ही बघू नका आता माझ्याकडे. निर्लज्जासारखे बघू नका. हा, मला महत्वाचं काम आहे. मी आता बिझी होणार आहे. खिडक्या बंद असल्या म्हणून काय झालं, पडदे पण बंद करायला हवेत. एकाने तरी नजर हलवा रे. एकाने तरी नजर हलवा. एकाने तरी नजर हलवा. आहो, येऊ का? येऊ का काय विचारतेस? माझ्या हृदयाचा मार्ग तुझ्यासाठी टोल फ्री आहे. होय. तेरी आंखों की नमकीन मस्तियां, तेरी हंसी की बेपरवाह गुस्ताखियां, तेरी जुल्फों की लहराती अंगड़ाइयां न भूलूंगा मैं जब तक है जान, जब तक है जान, जब तक. 13 नोव्हेंबर 2012. काय जब तक है जान रिलीज झाला होता ना, त्या दिवशी 13 नोव्हेंबर. तुला रिलीज डेट माहितीये जब तक है जानची? शाहरुख फॅन हा? ओ पोची, ओ कोकी, ओ पोपी, ओ लोला. मज्जा येणार आहे. मज्जा येणार आहे. मज्जा येणार आहे. आवडी निवडी जुळलेल्या आहेत. आता धमाल येणार आहे. प्रिया, डोळे बंद कर ना. आता उघड.
गुलाब आवडतं ना तुला? तुझ्यासाठी आणलंय. आणि एवढंच नाही, हे बघ पाकळ्या पण आणलेल्या आहेत. या पाकळ्या घ्यायच्या, याच्या बेडवर अशा. नाही 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 नको 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 का? त्याच्यामध्ये बारीक बारीक किडे असतात, नको. किडे तर माझ्यात पण आहेत आज. नाही आहेत. हे बघ, हे बघ, बघितलेत मी. नाही आहेत किडे, हे बघ. अहो तसं नाही, सूक्ष्म जीव असतात ते, डोळ्यांना दिसत नाहीत ना ते. तुम्ही चाफा का नाही आणलात? कारण चाफा बोले ना, चाफा चाले ना. बी नाही, रोप, चाफ्याचं रोप, ते लावायचं. नाही नाही, कवी बींची कविता आहे ना, नारायण मुरलीधर गुप्ते त्यांची कविता आहे, म्हणून कवी बी. अच्छा, ही त्यांची कविता आहे का? मला माहित नाही, मी फक्त ऐकली होती. म्हटलं शायनिंग मारायला तुझ्यासमोर म्हणावी म्हणून म्हटलं. अहो काय होतं ना, म्हणजे गुलाब छानच आहे, पण चाफ्यामध्ये परागकण नसतात ना, तर मग किडे येत नाहीत, काही कीटक नाहीत, मधमाशा नाहीत, सगळे फिरकतही नाही कोणी, त्याच्यामुळे चाफा मी म्हणत होते. हो का? अवधीमध्ये म्हण सुद्धा आहे, माहितीये तुम्हाला, मी सांगते. चंपा तेरे गुण है तीन, रंग रूप और वास, अवगुण तुझमें एक ही, भंवर नाय पास. किती माहिती आहे तुला. तुम्ही चाफा आणायला हवा होतात. पण मग आता या गुलाबाचं काय करू? काय माहिती, गुलाब राहू देत, पण चाफ्याचं काय माहिती का, कामदेवाची जी आवडती फुलं आहेत ना, त्याच्यामध्ये पण चाफा एक आहे. आणि आज तर आपल्याला कामदेवाची आराधना करायची, तर तुम्ही चाफा आणायला हवा. अगं बाई, अहो संपला बेड. कामदेवाची आराधना काय? बरीच माहिती आहे तुला. ते आपलं असंच ज्ञानसागरातले 4 थेंब येते, म्हणजे मला खूप काही माहित नाहीये, म्हणजे ज्ञानसागरामध्ये अजून मला डुंबायचं आहे. मी आतापर्यंत वाळूपर्यंतच पोहोचले असं मला वाटतं. असं जस्ट आठवलं म्हणून सांगितलं. पण आता चाफा आणखीन एक गंमत सांगू तुम्हाला, सांगते. हे गुलाब, हा. हे गुलाब, हम्म. हे गुलाब तुम्हाला कसं दिसतंय? तुझ्यासारखं. फालतू शिशी, हे गुलाब कसं दिसतंय सांगा ना. हे तुम्हाला हे कसं दिसतंय? गुलाबासारखं, गुलाबी पाकळ्या असलेलं. हा, आता हे गुलाब झुरळाला कसं दिसत असेल सांगा सांगा. मिशांमधनं. नाही, त्याला मोझॅक विजन असतं. मोजॅक. त्याला आपल्यासारखं नाही दिसत. नाही. म्हणजे अशा जाळ्या असतात ना, जाळ्यांमधनं आपण बघितल्यावर आपल्याला कसं दिसेल, हा. तसं झुरळाला दिसतं. तसं झुरळाला हा, मग त्याला रंग नाही दिसत, त्याला प्रतिमांचे आकार दिसतात. बर. प्रतिमा प्रत्यक्ष दिसतच नाहीत त्याला. हो, अच्छा, वा वा, छान. झुरळाचं मस्त आहे बाबा. हा. पण मग गुलाबाचं काय करू? गुलाब असू देत ना. आता हे गुलाब कुत्र्याला कसं दिसत असेल सांगा. खड्ड्यात गेला कुत्रा, कुत्रा कुत्रीला गुलाब देतो का हनीमूनच्या दिवशी? नाही देतो का? असते चाळे तर आपण माणसंच करतो फक्त. माणसंच करतो की नाही? मग? कुत्री कुठे काही मागतात कुत्र्याकडे, कुत्री नाहीच, माणसंच मागतात ना. तर फेकलं, गुलाब फेकला. चल, गुलाबावर आपण थांबूयाच नको. माझ्याकडे आणखीन एक गंमत आहे. अगं बाई, काय आहे? लाजली. ताकद थांबा. प्रिया, हा, दूध गाईचं आहे की म्हशीचं आहे? हॉटेलचं आहे. हा, मी त्यांना सांगितलं 1 ग्लास दूध पाठवा, त्यांनी पाठवलं. हॉटेलचं दूध आहे. पण गाईचं आहे की म्हशीचं आहे? ते मला माहित नाही. काय प्रॉब्लेम आहे? काय अलर्जी आहे का तुला दुधाची? नाही नाही, मला एक गंमत आठवत होती, सांगू का? सांगते. गाईचं दूध पिण्याची सुरुवात किती वर्षांपूर्वी झाली सांगा सांगा? 7-8 हजार. नाही नाही, काय हो, 7-8 हजार वर्षांपूर्वी झाली. निओलिथिक कालखंडामध्ये ना, उत्तर युरोप आणि ब्रिटन मधल्या लोकांनी याचा शोध लावला. म्हणजे लोक कसली शेतकरीच होते, काम करता करता असा शोध लागला. त्याच्या पुराव्यांचं नाही का आर्टिकल आहे माझ्याकडे 5 पानांचं, तुम्हाला मी पाठवते, तुम्ही आता वाचता का? ए, नाही. 5 मिनिटं लागतील फक्त. अहो, ते पुरावे बघून तुम्ही वेडे व्हाल. मला पुरावे बघून नाही वेडं व्हायचंय. मला अहो, वेडं व्हायचंय पण नाही, तुम्ही त्याच्यामध्ये ना चित्र पण दिली आहेत, त्या सगळ्या पुराव्यांची. ती चित्र तुम्ही बघा प्रिया, ना. अहो, ही वेळ ती चित्र पाहण्याची नाहीये. ही वेळ काहीतरी विचित्र करण्याची आहे. तू समज ना प्रिया. अहो, पण तुम्हाला कळलं असतं आपण कधीपासून दूध प्यायला लागलो. हा, पण आपण आत्ता पिऊ. हे दूध आपण आत्ता प्यायचं की नंतर प्यायचं ते तरी सांग ना मला. त्याचं काय सांगायचंय, आपण पिऊया, दूध प्यायचं. दुधात साखर आहे? माहित नाही साखर आहे की नाही, पण 1 घोट तू पी, आपोआप गोडवा येईल दुधाला. फालतू शिशी. नाही नाही
लॅक्टोज असतं. एक गंमत सांगू सांगतेच. त्या लॅक्टोजमुळे ना दूध खूप गोड होतं. म्हणजे नैसर्गिकरित्याच दूध गोड असतं. गाई म्हशीचं तर सोडा, गाढविणीचं दूध जास्त सात्विक असतं. पण ना ते असं असं मिळत नाही कुठे, कारण ते ताजं ताजंच प्यावं लागतं. त्याचा हवेशी संपर्क आला ना की मग त्याच्यामध्ये जंतू होतात आणि मग ते नाही पिता येत. तुम्ही गाढविणीचं दूध प्यायलंय? नाही नाही प्यायलो मी गाढविणीचं दूध. चुकलं माझं. लहानपणापासून मी 6व्या माळ्यावर राहिलो, त्यामुळे कुठलाच गाढव आपली गाढवीण घेऊन 6व्या माळ्यात चढून नाही आला. प्यायला. चुकलं माझं, चुकलं. अगं बाई, आपण हिमाचल प्रदेशात आहोत ना, आपण उद्या याकचं दूध पिऊया का? याक वाजलाय रात्रीचा. आता वेगळी गोष्ट करायचीय मला. नको नको. तुम्हाला आवडलं असतं याकचं दूध तुम्हाला. अहो हळू. दूध संपलं, विषय संपला. आता आपण दुधावर बोलायचं नाही. आता काही झालं, कशावर बोलायचं मग आता? आपण हनीमून वर बोललं पाहिजे ना प्रिया. बरं. अरे आपला हनीमून आहे प्रिया. ही जी एक्साइटमेंट मला आहे ती तुला पण येऊ दे ना प्रिया. नाही, मला आहे की हो एक्साइटमेंट. मला तुम्हीच टाइमपास करताय. मी तर रेडीच आहे कधीपासून. मी टाइमपास करतो. होय, हनीमूनवर बोलायचं. हनीमून वर बोलूया. हनीमून. हनीमून या शब्दाची सुरुवात खूप खूप वर्षांपूर्वी झाली. हनीमून वर बोलूया म्हणजे व्याख्यान नाही. हनीमून वर हनीमून मुळात हनीमून रे बोलायचा नसतो, करायचा असतो. हनीमून करायचा असतो. फरक आहे. अहो. कोणती परीक्षा? लेखी परीक्षा. फरक आहे, फरक आहे प्रिया. मला माहितीये फरक आहे. मग मला माहितीये हनीमून करतात. हा. नर मादी एकत्र आले की हनीमून करतात. Yes, yes. पण काही सगळे हनीमून करत नाही. टुक 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 टुक. मग एक इकडे म्हणजे म्हणजे एकपेशीय प्राणी असतात ना, त्यांच्यात नरमादी नसते, ते कुठे हनीमून करतात? एक गंमत सांगू सांगते. अमिबा असतो ना, अमिबाला प्रजननासाठी अमिबाची गरजच पडत नाही. म्हणजे दुसऱ्या अमिबाची गरजच पडत नाही. तो सगळं काही एकटाच करत असतो. गेली 30 वर्ष मी अमिबा सारखाच जगतोय. माझ्यात पण एक पेशी आहे, पण तिला आता सगळं बास झालेलं आहे. शांत व्हा तुम्ही. तुम्ही खूप चिडताय. माझ्यातला अमिबा बाहेर काढ, त्याच्यात एक माणूस टाक. अहो, शांत व्हा. प्रिया, आपण हनीमून केलं पाहिजे. तू ते का नाही करत आहे, प्रिया? तुम्ही किती चिडताय. प्रिया, खूप वेळ झाला मी नुसतं बोलतोच आहे तुझ्याशी. प्रिया, अहो बंद कर ना तुझा हिस्ट्री चॅनल. काय होतं? सुरू कर ना आपला गुल्लू ऍप. आपण तुम्ही शांत होता का? काय होतं ना, आपण गुल्लू गुल्लू बोललो ना प्रिया. हो काय? अहो ऐका, मला तुमचं सगळं कळतंय, पण ना मी इतकं ज्ञान ग्रहण करत असते ना, सतत मला सवय होते बडबड बडबड नको करायची. करू प्रिया. तुझं ज्ञान ग्रहण करण्याच्या नादात माझ्या हनीमूनला ग्रहण लागलेलं आहे. नको करूस, बरं, नको करूस. मेंदूला एवढे कप्पे असतात ना, त्यामुळे कुठला सॉरी प्रिया, मला नव्हतं ओरडायचं, पण प्लीज हनीमून सोडून बाकी सगळं होतं. आपण हनीमून या विषयावर बोलूया ना प्रिया. प्लीज प्लीज हनीमून, माझ्यासोबत तुझा हनीमून. घरचे पण सतत बोलत असतात त्याच्यावर. मग बोलणारच ना. तू काय एन्सायक्लोपीडिया आहेस का? सतत कशाची तरी माहिती देतेस. म्हणून ते मला पिडिया पिडिया म्हणतात का? मला वाटलं पिरियाचं पिडिया म्हणत असतील. चिडवतात ते तुला. ए पिडिया असं चिडवतात ते तुला. बरं, मी आता तोंडाला कुलूप लावणार. मी आता काहीच नाही बोलत. अरे असं नसतं हनीमूनला तोंडाला कुलूप लावत. पद्धती वेगळ्या आहेत. ये तिथपर्यंत. मी तुमच्याबद्दल बोलू का फक्त? मी बाकीचं काहीच बोलणार नाही. मला प्लीज तुमच्याबद्दल तरी बोलू द्या ना प्लीज. हीच अपेक्षित आहे ना कधीपासून. बोल. तुम्ही हे थोडं ऑकवर्ड नाही होते का? चल बोल माझ्याविषयी बोल. तुम्ही मला विचारलंच नाही की मी तुम्हाला का पसंत केलं. का पसंत केलंस प्रिया? तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात. तुमचं नाक खूप युनिक आहे. आय नो. बरेच लोक मला म्हणालेत तुझं नाक खूप सुंदर आहे. निअँडरथल जमात जेव्हा
प्रगत होत होती त्याच्या आधी एक जमात नष्ट झाली होती. तुमचं नाक सेम त्यांच्यासारखं आहे हो. बुकडी बक्कल. बुकडी बक्कल जमातीसारखं नाक आहे माझं. अहो मला आवडते ती जमात, खूप आवडते. अरे पण बुकडी काय पाषाण युगात होता आपण. तुझ्या आई वडिलांनी आपल्याला इथं काय दगडावर दगड घासून ठिणगी पाडायला पाठवलंय. बुकडी बघ काय आहे ही जमात. ही काय जमात आहे ज्याच्यासारखा दिसायला लागलोय मी आता हळूहळू. अहो पण तुम्ही खूप आवडता मला तुमचं नाक. बुकडी बक्कल मला खूप आवडतं. अरे पण मी नाही ना बुकडी बक्कल प्रिया. ही काय आहे ही जमात. तुम्ही चिडू नका ना. तुम्ही मी छान वाटण्यासाठी बोलले. छान वाटलं बोलीस. सॉरी ठीक आहे. सॉरी हम्म. सॉरी हा शब्द कुठनं आला माहितीये तुम्ही. तेच कर. बरं सॉरीचं नाही सांगत. सॉरीचं नाही सांगत. शांत बस जरा. सॉरीचं नाही सांगत. खड्यात गेली मला नाही करायचं हनीमून. अजिबात नाही करायचं मला हनीमून. एक हनीमून करायची संधी मिळाली होती 30 वर्षानंतर. हनीमून कमी एन्सायक्लोपीडिया जास्त मिळालेला आहे. चल बस तिकडे. सांगायला आलं मला तुझ्या बरोबर हनीमून करण्यापेक्षा खाली जाऊन त्या वॉचमन सोबत जागते रहो. हे करीन मी. बस तरुणाचे रोल देताय मला. नाही शिशी फालतू असं मी नाही म्हणणार आहे, कारण भारी झाला परफॉर्मन्स. कडक मजा आ गया. हा सरसी काय म्हणणं या बुकडी बक्कल नाकाविषयी प्रसादा. अप्रतिम. विनायक पुरुषोत्तमचं कौतुक, त्याची संकल्पना होती. आणि एक सिद्धार्थ पवार नावाचा लेखक इथे हजर असताना दुसऱ्या पवारचं मला कौतुक करता येतंय, हा एक चांगला योगायोग. अभिजित पवार हे आमच्या लेखकाचंही कौतुक. अभिजितचं नुकतंच लग्न झालेलं आहे. यात सगळं आलं. यात सगळं आलं. फार अप्रतिम मस्त सादरीकरण होतं. दोघांनी धमाल आणली. प्रिया फार गोड दिसतेस आणि फार मस्त कॅरेक्टर प्ले केलंस. मजा आली, खूप मजा आली. ट्रिकी होतं ते कॅरेक्टर, कारण त्या इन्फॉर्मेशनचा कंटाळा येऊ न देता ते सादर होणं गरजेचं होतं आणि ते तू 100% निभावलंस. मजा आली. पीपी, मला असं वाटतं तू या मंचावरचा अमिबा आहेस. विनोदाचं प्रजनन होण्याकरता तुला पार्टनरची गरज कधीच लागत नाही. वा 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 वा. तुझ्या प्रत्येक पेशीत दर्जेदार विनोद दडलेलाच आहे. अप्रतिम, फॅन्टॅस्टिक, खूप क्लीनली सादर केलंस तू हे स्क्रिप्ट. मजा आली. वंडरफुल वंडरफुल. सई सुपरहिट परफॉर्मन्स होता. पीपी किती नशिबान असतं ना कोणीतरी ज्याला आपल्या आवडत्या हिरोचे डायलॉग्स त्यानिमित्ताने स्किटमध्ये म्हणता येतात आणि त्याचा पुरेपूर फायदा आणि एन्जॉयमेंट तू घेत होतास प्रत्येक शब्दाची. याचा खूप आनंद आहे. ते आम्हालाही ते ट्रान्सलेट होत होतं. प्रिया, आज सूरच इतका गोड लागला होता कॅरेक्टर सारखाच, आणि ते शिशी फालतू खूप आवडलं. प्रत्येक डायलॉगची डिलिव्हरी फार अमेझिंग होती. तुझी बॉडी लँग्वेज अमेझिंग होती. सगळंच छान होतं. खूप आवडलं. आपल्याकडे हनीमूनच्या प्रहसनांची एक हिस्ट्री आहे. त्याचा आब राखून तुम्ही परफॉर्म केलं. किंबहुना मी असं म्हणेन की ही धुरा आता तुम्हाला सोपवायला हरकत नाही. आय थिंक यू गायज आर रेडी. मस्त झाला परफॉर्मन्स. वी लव्ड इट. वा 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 सई, क्या बात है. मंडळी, आता इथे होणार आहे एका जादूगाराची मुलाखत. त्यामुळे आपण सज्ज होऊया हास्याची जादू अनुभवण्यासाठी आणि त्याचसाठी मंचावर आमंत्रित करूया दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत, कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि हास्य महारथी समीर चौगुले यांना. नमस्कार, राम राम, आदाब, सलाम, सत श्री अकाल, हॅलो सगळ्या भाषेत हॅलो हॅलो झाल्यानंतर मी तुमचा होस्ट, दोस्त, तुमच्या इंस्टाग्रामची फेवरेट पोस्ट, चहा खारी आणि टोस्ट, राऊत, ओंकार राऊत. हॅलो हॅलो प्रसाद सर, Hello. लुकिंग हँडसम. हॅलो सई मॅम. तुम्हाला लाल घालायची गरज नाही, तुम्हाला तसेही लोक बघून थांबतात. सो लाल ते मला कळत नाही, पण इट इज ओके. हॅलो हॅलो, कोण म्हणतो कट्टा दिला या टीमचं स्वागत.
टक्का टक्का. ओ आय एम सो सॉरी, ते बसलेत कट्ट्यावर बसल्यासारखे, त्यामुळे मला असं वाटलं या विनोदाला सलाम करून आपण आपल्या पॉडकास्टला सुरू करूया. वेलकम टू माय पॉडकास्ट विथ ओंकी. कसं आहे आज, म्हणजे जादू ही आयुष्यात आपल्याला खूप महत्वाची असते. मॅजिक इज इम्पॉर्टंट इन आवर लाईफ. काय वर्षांनी एक जादू केली, निसर्गाने जादू केली आणि इंद्रधनुष्य तयार झालं. हं? देवानी कुठेतरी जादू केली म्हणून किशोर कुमार, बाबूजी, मोहम्मद रफी, लता मंगेशकर अशी रत्ने जन्माला आली. परमेश्वरांनी कुठेतरी एक जादूची छडी फिरवली आणि प्रसाद ओकांच्या घरी मंजिरी ओकांनी पार्टी दिली. महत्वाचं काय की म्हणून जादू इज इम्पॉर्टंट, मॅजिक इज नेसेसरी इन आवर लाईफ. म्हणून आजचे आपले गेस्ट जे आहेत ते पण ह्याच्याशीच निगडीत आहेत. तर स्वागत करूया ज्येष्ठ दिग्गज जादूगार के जांभळे. चेहऱ्याने दिसायला तरुण असले तरी प्रत्यक्षात त्यांचं वय 92 वर्षांचं आहे. नाही नाही, मी के जांभळे नाहीये, मी त्यांची नात आत्मस्तुती. हो, मला वाटलं तुम्ही आता जादूनी असं काहीतरी के जांभळे होणार, असे म्हातारे होणार. नाही नाही नाही, अशी कुठलीच जादू नसते. असा पंच असतो, खरं तर तो पण नसतो. आजोबांना बोल. आजोबा 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 या ना. करताय. आजोबा जहरारा फरारारा हा, उठा आधी. लुलुला लुला हळू हळू हळू. या. काय 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 डायपर सटकला. नाही, जादूनी वर करा ना तो. बऱ्याच वर्षांनी हसलो, छान वाटलं. फार पूर्वी हसलो होतो, हल्ली सोडून दिलं होतं. आता आजोबा इकडे या. अजून सटकले. एक, दोन, तीन. ही कुठली पद्धत आहे डायपर ऍडजस्ट? ते सवयीच आहे आमच्या. नाही पण तुम्ही त्यांनी हे उलट घातलंय. आपण सलून मध्ये आहोत का? सॉरी. ऍक्च्युली मीच त्यांना सांगितलं होतं ते उलट घालायला. का? त्यांना सारखं असं वाटतं मागून कोणीतरी आपल्याला हाक मारताना ते मागे वळून बघतात. माहितीये का, मान लचकते त्यांची. मीच आयडिया दिली, पुढे बांधा, मागून किती हाक आली तरी समोरच बघायचं आपण. हे लॉजिक पटलं त्यांना? पटलं? त्यांचं वयच तसं आहे म्हणा, सगळं पटवून घ्यायचं हरकत नाही. बसा 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 बसा. काय काय करताय? जादू करताय, त्यांना ती सवय झाली आहे ना आधीपासून. अच्छा नंतर अच्छा. करायची. नाही काय आहे, आपण मुलाखत घेणार आहोत. आपल्याला आता जादू बघायची नाही. जादू मला दाखवायचंय, पण जादू हो, मला आपण नंतर दाखवणार. सुरुवातीला मुलाखत आहे, म्हणजे कसं जादूच्या मागचे तुम्ही हे आपल्याला जाणून घ्या. चल सुरू कर. चल. हा. रेडी? ओके. हॅलो. तर आपल्याकडे आलेले आहेत जादूगार के जांभळे. मला सांगायला आवडेल की एवढ्या कारकिर्दीत यांनी सगळे विश्वविक्रम तोडलेले आहेत. म्हणजे मला माहिती आहे, यांनी 40 सेकंदात अख्खी राजधानी ट्रेन गायब केली होती. हे नाही का, 40 सेकंदात अख्खी राजधानी एक्सप्रेस गायब केली होती मी. नाही, तेच सांगितलं मी. तर पुढे म्हणजे काय, एका मिनिटात त्यांनी अख्खा ताजमहाल गायब केला होता. मारेन बुटाने. येडायस काय, एका मिनिटात ताजमहाल गायब केला होता मी. तेच सर बोललो मी. एकदा तर मी बाईकला बांधून डोळे चालवत लडाखला गेलो होतो. डोळे बांधून बाईक चालवत लडाखला गेले. ह्या पराक्रमाकडे मी येणारच होतो, कारण खूप अद्भुत होता. आणि माझे आई बाबा मला सांगतात की यांचे प्रत्येक शोज अर्ध्या तासात हाऊसफुल व्हायचे. हे खरं आहे की नाही? हे खरंय. तर जादूगार हा शब्द, ह्याच्याशी तुमचं नातं अनन्यसाधारण आहे. साधारण. तर मग जादूगार हा शब्द ऐकल्यानंतर
तुमच्या मनात काय भावना येतात किंवा काय वाटतं तुम्हाला आत्ता ह्या घडीला? अनेक वर्षांपूर्वीच आहे माझं तिकडे कोकणात घर होतं आमचं आजोबांनी बांधलेलं होतं बाधा धाबा 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 काय आहे धाबा 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 कळत नाहीये काय. 10 बाय 10चं घर. तिकडे तिकडे हे संपूर्ण त्याचं हे होतं कंपाऊंड होतं ते 13 झाडं होती. 13 झाडं होती 13 झाडं होती. त्याच्यात ती 4 काजूची झाडं होती त्याच्यात तर तसा तो 2.5 किलो काजूगर आठवड्याला निघायचा मग मी तो काजूगर घेऊन नंतर मग चिपळूणच्या मार्गे काजूगर असं तिथे विकायला जायचो काजूगर नाही, 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 सर तुम्ही काजूगर का बोलताय? काजूगर प्रश्न विचारला मी जादूगर बद्दल बोललो. जादूगार तुम्ही कोण आहात? तुम्ही जादूगार आहात की? जादूगर आहे तुम्ही काजूगर आहात का? सॉरी ऍक्च्युली ते म्हातारे झालेत ऐकायला कमी. बस म्हणा आजोबा मशीन कुठे कानाचं कानात आहे कुठे आहे? हे काय कानात आहे सुपारी आहे की आजोबा? सुपारी? सॉरी. सुपारी? सकाळी निघताना मी मशीन खाल्लं की काय मग अहो काय बोलतायत हे? अरे मशीन खाल्लं असं बोलतायत? अहो तसेच आहे. खरं आहे काय हे? तसेच आहे ते सांगून काही फायदा नाहीये अजिबात स्वतःकडे लक्ष नसतं त्यांचं. अच्छा. किती लक्ष द्यायचं ना मी आणि आईने त्यांच्याकडे. पण मशीन खाल्लं म्हणताय? नाही मागच्या वेळेस मिल्कशेक प्यायचा होता त्यांना शॅम्पू प्यायलेत 4 दिवसांनी बुडबुडे थांबले म्हाताऱ्याचे. असं करू नका सर. शहाणपण मला म्हणून केलं नाही तुम्ही हे सगळं. तू एके जांभळ्याची नात आहेस तुला अजून एकही जादू येत नाही त्याची लाज बाळग तू किती दिवस शिकवायचं तुला हे बघा आजोबा मी तुम्हाला आधीच सांगितलंय मला जादूगार नाही व्हायचंय. मधाच्या पोळ्यातून मध काढणारी व्हायचंय मला. स्वप्न आहेत माझी. हे स्वप्न आहे गोंगडी घ्यायची लोकांच्या घरी जाऊन अभि हो दाडा खिडक्या बंद करो अभि हो मध आहे का हो आहे का माशी आहे का नाही. हे जी स्वप्न असं आहे नाही, मी काय पण करीन मी लोकांच्या दारात तुम्हाला काय करायचं? अरे थांबा एक मिनिट. अरे एक मिनिट. हो तुम्ही सगळे थांबा. अरे नाही नाही चप्पला का काठी नका करू ह्या आई बोलली म्हणून आलं मी. मला हो 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 थांबा थांबा जरा थांबा. हो हो मी पाया पडतो तुमच्या. थांबा तुम्ही. पॉडकास्ट आहे माझा हे हो ही चप्पल घ्या तुम्ही. काय हे सगळं हे करा. हा तसेच आहेत ते. ही काठी नका तुम्ही प्लीज शांत प्लीज. पॉडकास्ट होऊ दे. पॉडकास्ट अजून एकही माझा शब्द झालेला नाहीये पॉडकास्टचा. आपण पॉडकास्ट घेऊया. खाजा रे खाजा खाजा जरा खाजा काय? इथे माझे खाजा रे जरा अरे खाजा रे जरा खाजा रे खाजा रे खाली कर खाजा रे जादूची काठी जाऊ आहे. दे आता रे आतमध्ये जाऊ दे रे काढ रे अहो, खाज येते खूप आतात खाज येते रे. आज येणार नाही तर काय तेल लावायला सांगते. ड्राय स्किन झालीये माणसाची ऐकत नाही स्वतःच. त्या इकडे अरे ते तेल लावायला की मी नको. तेलवान आहे का तेल लावायला तेलवान तेल लावतो जादूगार कुठला असतो ते तेल लावून फिरतो तो जादूच्या काठीने नका खाजवू. ती खूप नका खाजवू. ते त्यांना दिसणार. ते खात Sorry. रावत नाही प्लीज प्लीज हात प्लीज. पोचत नाही ना ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. असं करा. असं करा. नको नको ती जादूची काठी प्लीज प्लीज. मला वाईट वाटतंय ते. हा. आता आपण हा आपण पॉडकास्टला त्याच्यात एकदम माझा जादू दाखवायची ती लोकांना नाही, नाही, नाही. आलेलं आहे जादू नाही आपल्याला तुमच्या जादूच्या मागचे तुम्ही हे मी पहिले जादू दाखवतो म्हणजे आता मूड सेट होईल म्हणजे मग आपण पुढे जायला मोकळा हे जादू दाखवून देतो ना हा चले कॅट काढ पत्त्याचं कॅट काढ पत्त्याच्या कॅटची जादू बोरिंग झाले जादू दुसरी दाखव. काळाखाली बुट मारायचो ना मी आवाज जादू दाखव तुझा काय संबंध मग शोधायला जा तिकडे ये रे हे दे अजून एक दे एक हा नाही पूर्ण मोठी जादू आहे अजून एक दे कॅट आहे तू नाही खरं तर काही हे, गरज काय? नव्हती पण ठीक आहे हरकत. हा हे दे हे काय करायचे तुला
कशाला मी सांगतोय तुम्हाला नका नका जादू होऊन करू. जाणार, होऊन जाणार. काही गरज नाहीये उत्तम जादू आहे हा, आपल्याला नाही जमत असेल तर नको आपण नको करायला. सुंदर जादू आहे आपण बोलूया. नाही सुंदर जादू आहे त्याचा काय इशू नाही आपल्याला बोलायलाही जरा कष्ट होत आहेत. आता बसा बसा काय करताय तुम्ही? नको नको नका करू तुम्ही. तुम्हाला सांगता आपल्याला नाही जमत आहे की नाही. चांगली जादू नको नको काही Boring गरज जादू नाहीये. हा काही तुपा. गरज नाहीये. आधी जमत. पॉडकास्टचा अर्धा वेळ पत्ते गोळा करण्यात जातोय की नाही. नको 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 उत्तम जादू काही नको काय ना, हा, नको जाय- नका करू जरा. पत्त्याची जादू आहे. नंतर करूया आपण एक वेगळी जादू करूया आपण नको. एक माझी टोपी दे रे टोपी दे ऐका ना ऐका नाही ना हे आता हे टोपी बघा आहे तुम्ही जादू बघा. ऐका ना माझा पॉडकास्ट आहे हो इथे. हे आता हे संपलंय हे कपडा घाला त्याच्यावर. होय कपडा घाला आता हे याच्यातून मी बरोबर कबूतर काढतो आता हे थोडीशी सावधानी जिंदगी भर आसानी नाही अहो, काय? हे कसे हे असे हा मंत्र आहे जादूचा. हा जादूचा मंत्र आहे. होय. काही पण आपलं हे गप्पी माझा पाळा हे होता पाळा अहो, हा कसा असेल जादूचा मंत्र? मंत्र आहे कुठला तरी मला तो लक्षात आहे मंत्र काय आहे? अरे मला कसं माहिती असतं? माझ्यावर का ओरडताय? मी सांगितलं होतं ना तुम्हाला, आठवत नाही म्हणून सोप्पा केला होता ना. आबरा का डाबरा माझी जादू जबरा. आबरा का डाबरा आबरा का जबरा माझी जादू डबरा अहो, दाजी जादू डबराच आहे तुमची जादू आबरा का डबराच आहे. डाबरा यो फडफड 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 टीव्हीचा रिमोट कसा आला बापरे म्हणजे मी टीव्हीवर कबूतर ठेवून आलो की काय म्हणजे आता सुनबाई टीव्ही लावायचा असेल तर कबूतर दाबणार बापरे एवढा होणार आहे. सुनबाई कबूतर दाबणार आहे रिमोट समजून. हे. तुम्हाला दिसत नाही म्हणून सुनबाईला पण दिसत नाहीये. अरे इथे माझं पॉडकास्ट नाही झालाय सर. प्लीज आपण पॉडकास्ट करूया ना. अरे, एक शब्द बोललेलो नाही आपण एकमेकांबरोबर. आल्यापासून नुसत्या गप्पा चाललेल्या आहेत म्हणून म्हटलं एक कधी गप्पा झाल्यात सर? कधी गप्पा झाल्यात? एक प्रश्न विचारला मी तुम्हाला जादूगार, त्यावर तुम्ही काजूगार म्हणून उत्तर दिलं. एवढाच काय तो प्रश्न झालाय? प्लीज आपण पॉडकास्ट करूया ना. बोललो नाही आपण त्याच्यात काहीच बोललेलो नाहीये. आपण पॉडकास्ट करूया. माझ्याकडे थोडा वेळ उरलाय. प्लीज शेवटची जादू तुम्हाला नको ना जादू. हिचा विषय सगळ्यांसमोर 2 तुकडे करतो अहो नको आता बा. तुम्ही जादू बघा अहो नाही नाही नाही. असं जादू सुरू होईल नंतर नाही, 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 नको, नको, नको. करवत दे काही करवत दे. आता करवत काय? वगैरे नको. ऐका माझं या. अहो थांबा थांबा करू दे. अरे बॉक्स वगैरे असतो ना, तो बॉक्स पण नाहीये तुमच्याकडे. लागत नाही. एकदा जादू फसेल ना यांची तेव्हा कळणार आहे. अहो जादू फसेल म्हणजे मराल ना तुम्ही. फसली जादू तर जादू फसू दे, ते मग कळत पण नाही. बोलता. नको कळू दे या हे. कापा. हे. आबरा का डाबरा. अरबट चरबट खाऊ अरबट चरबट काही अब्राकडाब्रा इथे. अब्राकडाब्रा कोण जादूगार आहात तुम्ही? खरं खरं रे. वा वा जोरदार टाळ्या. जादूचा हा हसरा खेळ विशेष रंगला. मस्त. सई गोड परफॉर्मन्स होता. म्हातारपणाचे सगळे चॅलेंजेस जपत तू विनोद निर्मिती केलीस आणि ह्याला एक दयेचं सिल्वर लाईनिंग होतं आणि तू हे प्रूव्ह केलंस की माणसाला कुठल्याही वयात उत्साही असणं हे काही गुन्हा नाही आहे आणि तुझा या कॅरेक्टरचा उत्साह या वयातला मला खूप आवडला. तू जितका क्रेझी होतास तितकीच तुझी नात क्रेझी होती. शिवा खूप भारी मजा आली आणि ओंकीचा पॉडकास्ट दिवसेंदिवस खूपच फेमस होत चाललाय. वी आर व्हेरी ग्लॅड. मजा आली. थँक्यू हास्य जादूगारांनो खूप धन्यवाद. मंडळी चेतना मॅडमला भेटायला आलेले आहेत मानेंचे पप्पा. त्यामुळे चला बघूया श्याम सरांच्या आयुष्यात त्यामुळे येतोय कोणता नवा टप्पा. त्याचसाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य सत्राचे अतरंगी हास्यवीरांना. चेतना मॅडम पेढा घ्या ना. सर? सॉरी पेढा घ्या पेढा. थँक्यू. रसिका मॅडम पेढा. अरे वा. ओ सर मला पण द्या. घ्या. अभिनंदन अभिनंदन. पेढे वाटता आनंदाची बातमी आहे. राजपूत सर मुलगा झाला. किती पाऊंडाचा? अरे अजून लग्न झालं नाही मुलगा कुठून होईल हो? हो माहितीये. गंमत केली थोडीशी. झालं ना. मग
पेढा वाटतंय म्हणजे लग्न ठरलं असेल नाही का अरे कशाचं लग्न फिग्न हो काय बोलताय तुम्ही नाही? लग्नाच्या पलीकडे पण जग असतं पण काही लोकांना ते जग दिसतच नाही त्यांना आहे ना लग्नाचा तो डांबरी रस्ता आहे ना ते म्हणजे जग वाटतं हे जग त्याच्या पलीकडे लोह मार्ग आहे जल मार्ग आहे पाऊल वाट आहे तो पण जगाचा भाग आहे पण त्यांचं लक्ष नसतं ना हा हो हा. पण डांबरी रस्त्यावरून प्रवास जर सहज आणि सोपा होणार असेल ना तर मग इतर वाटा कशाला ढुंडाळतील ना लोक असं का क्या बात आहे मस्त मस्त सर काय केस वाढवताय हा नाही मग पेढे कशाला देताय अरे हो. ते अख्ख्या पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेली ती संस्था आहे हा. ना तास बुडवे तारक सखाराम बुडवे त्यांनी या वर्षीचा प्रयोगशील शिक्षक हा पुरस्कार मला जाहीर केलेला आहे हा म्हणजे प्रशस्तीपत्र सन्मान चिन्ह शाल श्रीफळ आणि 11,111 रुपये रोख असं बक्षीस मला मिळालं. अभिनंदन हा, सर अभिनंदन. अरे थँक्यू इतकं भारी वाटतंय ना म्हणजे असं वाटतं की बॉ पहिल्यांदा मेहनतीचं चीज झालंय नाही तर बऱ्याचदा प्रयत्न करतो पण कोणी बघतच नाही बायको मॅडम ओ बायको मॅडम बायको मॅडम नका लाजत जाऊ लागा तुम्ही लाजला की माझं म्हणजे असंच होतंय काय माने काय झालं जरा पण धीर धरवत नाही का नाही ना गप्प बसा आपण संध्याकाळी भेटणारच होतो ना बोट घालून काढा बाहेर ते पेढा अडकला ना म्हणून मी आला की बरोबर पेढा अडकतो तुमच्या नरड्यात गप्प बस. घ्या तुमच्यामुळे सगळंच अडकलंय माझं काही नाही बोला काय मान्य बजे आहेत ना काय मांडवकर सर नमस्कार नमस्कार, मॅडम नमस्कार. नमस्कार कोण आलंय माहितीये का दिसतंय माने तुम्ही आलाय ती नाही हो ती नाही पप्पा आलेत पप्पा हो सासरे बुवा प- पप्पा आलेत म्हणले मला स्वतः बघायचे सुनबाई कशा शिकवतात ती अय्या. स्वतः पप्पा पण मग कुठे आहेत? पप्पा कुठे आहेत? आलं का पप्पा ओय! या की इकडे पप्पा बसा ना बसा बसा पप्पा वा वा फादर आमचे चांगली आहे शाळा हो. हा आमचा स्टाफ रूम आहे मी तिकडे वर्गावर जाऊन शिकवते अच्छा म्हणजे वर्गात शिकवतो तुम्ही तिथं हो पप्पा पप्पा मी विज्ञानाची शिक्षिका आहे ना आयो काय झालं एका पोराला तुम्ही शिकवायला येता इथं पप्पा विज्ञान म्हणजे मुलाचं नाव नाहीये विज्ञान विषय सायन्स नाही चांगलंय लग्नाआधी जे काही शिकवायचं ते शिकून घ्या इथं लग्नानंतर संसार सगळा व्याप माग लागणार आहे तिथं पप्पा तुम्ही काळजीच करू नका मी ना सगळं मॅनेज करीन म्हणजे मधल्या सुट्टीत किंवा मग ऑफ तास असेल ना तेव्हा मी भाजी निवडून ठेवीन किंवा काहीतरी चिरून मटार सोलून ठेवीन नाही तसं नाही अहो आपल्या घरातला केवढा व्याप आहे तेवढा 10-12 माणसं आहेत तिथं अहो तुम्हाला सांगतो उद्योग आहे ते आपल्या घरामध्ये हा नाही. तेव्हा तुम्हासनी अजिबात वेळच मिळणार नाही इथं पप्पा नोकरी नाही काय झालंय की सविस्तर मी सांगणारच होतो तिथं पण आता विषयच निघाला म्हणून बोललो इथं चेतना मॅडम चेतना मॅडम इकडे या ना इकडे अर काय झालं लईच वाईट झालो हा लई आजारी होते का हो नाही हो कोणी गेलेलं नाहीये अच्छा म्हणजे कोणच गेले नाही तिथं नाही तरी पण टक्कल केले तुम्ही हे टक्कल केलेलं नाही हे पडलेलं आहे कायम स्वरूपी फादर आमचे लय आहेत पप्पा या बसा तुम्ही इथं बसा चेतना मॅडम तुम्ही काय नोकरी सोडणार आहे का नाही अभ्यास करताय? अचानक काहीतरी पप्पा बोलतात मला नाही नोकरी सोडायची हो अरे नाही सोडायची तर सांगा ना मग त्यांना घाबरता कशाला आहे
पप्पांना डायरेक्ट बोलायचं म्हणजे अरे बोला बोला बोला. माने तुम्ही अरे मानेंना काय सांगता, डायरेक्ट त्यांना सांगा हो. काय म्हणतात पप्पा पप्पा राहू द्या, पाठ होईल सगळं. बरं झालं बाबा ऐका घेतलं तर. हा. पप्पा मला नोकरी नाही सोडायची. हा मला खूप आवडतं पप्पा शिकवायला, मला नोकरी नाही सोडायची आहे. नोकरी तर सोडावीच लागल. हित्त तुम्हाला संसार करायचाय तित्त. आर पैशाची काय गरज आहे आपल्याला? अजिबात नाही. रगड पाय काय तित्त. हो, पण तसं पण शिक्षकाच्या नोकरीत काय आहे हित्त आणि तित्त? ओ ओ दादा दादा, शिक्षकाच्या नोकरीत काय आहे? हित्त आणि तित्त. खूप काही आहे. हा सॅटिस्फॅक्शन आहे या जॉबमध्ये. नोबेल एकदम प्रोफेशन आहे, नोबेल प्रोफेशन. हा आणि काय ना, आम्ही विद्यार्थी घडवतो. मग तुम्ही घडवा हित्त. हिला घेऊन जाणार आहे मी तित्त. पप्पा मला एक मिनिट पण चेतना मॅडम काय करणार आहे आणि काय नाही हे ठरवणारे तुम्ही कोण? सासरे बुवा हित्त आणि तित्त. अरे यांचं काय चालू आहे? जाऊ द्या ना. काय चालू आहे इथे तिथे इथे? जात सांगा जाऊ ना दे. तुम्ही. कशाला ए, हा? मला काय आहे? नोकरी जाऊ द्या करायची ना. कशाला विषय वाढत. जाऊ ना, बसा ना. काय विषय वाढवता म्हणजे? मला धडधडीत दिसतंय की एका सुशिक्षित स्त्रीला तुम्ही चुलीला बांधायचा प्रयत्न करताय. अहो, विषय वाढवायची गरज नाही ना. असं तर भलतं म्हण टाकता तुम्ही, बायको मॅडम करून. तेच की बायको मॅडम आमच्या. काय आहे मग जरा विचार करा ना त्यांचा. काय नुसत्या बायको नाही, एक स्त्री पण आहेत त्या. आहेच की मग. आहेच मग म्हणून तो बायको विचार करा ना. अरे ज्योतिबा सावित्रीबाईंना काय म्हणाले होते? काय? की महिलांचं शिक्षण खूप गरजेचं आहे. तेवढं आहे. तू माझी पत्नी आहे पण तू शिकली पाहिजे. ते खरं आहे. सावित्रीबाई शिकल्या आणि त्यांनी शाळा सुरू केल्या, मुलींसाठी शाळा सुरू केल्या. तेवढं. आणि तुम्ही या सावित्रीच्या लेकीला काय म्हणताय? गरीबस. नाही. हा? नाही मी हे सहन करणार नाही. ऐका की. अजिबात सहन करणार नाही. मी याच्या विरुद्ध बंड करीन आम्ही. ए बांड्या बस खाली. ओ काय करताय तुम्ही? माने तुला काय साध्या भाषेत सांगितलं कळत नाही रे? नीट बोला. हा? नीट मांडवकर सर. हा, तुमच्या भाषेत सांगायच नाही. नादाला लागू नका म्हणून आमच्या. अरे तो काय सांगेल? हा झटकण्याला तो शिक्षण म्हणतो, तो काय सांगेल? ओ. हो. त्याला पिटी बोलतात. हो आडवं उभं पिटीचे ना. मग तेच सांगितलं ना. चेतना मॅडम तुम्ही नोकरी सोडायची नाही. मी सांगतो तुम्ही नोकरी सोडायची नाही. ओ दादा, या कुणाच्या पण दबावाला बळी पडणार नाहीत बरं का, आधीच सांगतो. मला करायचं. अरे चेतना मॅडम, तुमचा जीव जर घाबराघुबरा झाला ना, तुम्ही गुरु ठाकूर यांची कविता आठवा. गुरु ठाकूर म्हणतात, असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर. असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. द्या उत्तर. माने माझं उत्तर आहे का आता तुम्ही? हा. गरजच नाही ना. नाही माने, हे अतिशय चुकीचं चाललंय माने. या बात. तुम्ही मला तळ्याकाठी काय वचन दिलं होतं आणि आता काय वागताय माने? हळू बोला की. थांबा की. ऐका की. तुम्ही ऐक ना, फक्त पप्पांच्या होला हो करा. बाकी सगळं मी सांभाळून घेतोय. पण मी का होला हो करू? मी का खोटा शब्द देऊ त्यांना? अहो, मी आहे की. तुम्ही कशाला काळजी करताय? बोला. खोटा शब्द द्यायचा नाही. आपण चिंगुडी पकडायची आणि बोलायचं. चिंगुडी एकदा पकडली ना, शब्द काय पण बोला, मोडला जात नाही. हो हे भारी मला याला आवडतात. मांडवकर, चिंगुटीमध्ये चिमटून मारलं पाहिजे तुम्हाला. तुम्हाला शिक्षक म्हणायची लाज वाटते मला. का? फुटबॉल सुशिक्षित आहे तुमच्यापेक्षा. कसं काय? त्याच्यावर काहीतरी इंग्लिशमध्ये लिहिलेलं असतं. तुमची बुद्धी सपाट आहे. मॅडम तुम्ही डगमगू नका. नोकरी सोडायची नाही म्हणजे नाही. अहो, तुम्ही फक्त होला हो म्हणा. नाही माने, आता तुम्ही माझं ऐका माने. हळू बोल. जे तुम्ही करायला पाहिजे ना, ते आज राजपूत सर करतायत. ये बात मॅडम, ये बात. क्या बात आहे. वा वा मॅडम, तुम्ही पण जे माझ्यासोबत करायला पाहिजे होतं ते यांच्यासोबत करताय. मामावलेस का काय? काय बोलतेस? सर लग्न काय? मोडून टाका. मी आहे ना. म्हणजे काय आहे, तुम्हाला सांभाळायला, तुमचं टेन्शन दूर करायला मी मागे पुढे आहे. आम्ही काय आहे मग? गबसा तुम्ही काय? तुम्ही काही बोलू नका तुम्ही. ओ दादा, या नोकरी सोडणार नाहीत बरं का, लक्षात घ्या. काय चाललंय? काय चाललंय राजपूत? वा 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 वा, काय चाललंय? हे मस्तच आहे. भारी 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 भारी. अरे बापरे. पाटील सर नमस्कार. आज सिनियर माने कस काय आले इकडे? अरे बापरे.
सर मी घेऊन आलो. खूप दिवसानंतर हो सर. अरे ज्युनियर माने पण आहेत वा 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 वा. उगाच हसता का हो? नाही उगाच कशाला ही काय चिपळ्या वाजवत आहे? तिकडे कडूची सवय पाटील सर बोला बोला माने माणूस कोण आहे मध्ये मध्ये बोलतोय कोणता माणूस हा 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 हे आमचे आणि आमच्या शाळेतल्या सगळ्या पोरांचे आवडते शिक्षक आहे श्याम सुंदर राजपूत सर मराठी शिकवतात वा 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 काय शिकवतात ते मराठी एकदम भारी 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 आवडतं तुम्हाला माहिती का राजपूत सर काय? तुम्हाला जे पारितोषिक मिळणार आहे बाबा हसू नका काय ते सांगा. ते यांच्याच संस्थेकडून मिळणार आहे अरे बापरे वा, वा, वा. यांची संस्था आहे. हो ते जे काही 3 ट्रस्टी आहेत त्यापैकी हे एक ट्रस्टी मीच तुमचं नाव रेकमेंड केलेलं होतं 11,111 रुपये मात्र अशी ती संख्या आहे रक्कम आहे तास बुडवे ही आमची संस्था आहे करेक्ट आणि ह्याचं नाव तुम्ही रिकमेंड केलं होतं हो लायक आहे मी पुरस्कार त्याला देणारच नाही अरे खड्ड्यात गेला तुमचा पुरस्कार. अरे बापरे तुम्ही तापले वाटतं ना अरे जाऊ जाऊ ओ चेतना मॅडम तुमच्या नोकरीसाठी असे 56 पुरस्कार ओवाळून टाकीन मी. सर हो सर तुम्ही माझ्यासाठी पुरस्कारावर पाणी सोडताय. अरे पुरस्कार सोडा हो तुमच्यासाठी मी स्वतःवर पाणी ओतून घेईन स्वतःची आंघोळ करून घेईन. काय पण बोलते आंघोळ कर टिकल का पाणी काहीतरी बोल नका पिक्चर बघून आलं डायलॉग मारते ती तुम्ही अल्प कबूल असं करू नका का माने थांबा ना तुम्ही जर ऐका की हे बघा माझं पप्पाजी काय बोलते की नाही संध्याकाळी लक्षात बी नसते त्यांच्या आ? त्याच्यामुळे होलं हो करा नुसतं काय बोलताय तुम्ही. त्यांना नाही आठवत पण बघायचे का पप्पा चला दत्त्याला भेटायला जाऊ. कोण दत्त्या ऐका का आता बारका भाऊ नाही होय माझा धाकटं पोरग तुमचं दत्त्या. अरे पण ते शाळेत आहे ना आता अरे काय लागा शाळेत कुठं मोठं झालं की ती आता बँकेत चेअरमन आहे ती. हा लय दिवस झालं बघ भेटलोच ना त्याला चल त्याला भेटून येऊ बघितलं काही असं आहे तुम्ही फक्त होला हो करा बाकी मी समजून घेतो. असं असेल हा. चालेल चालेल हा, हा नोकरी सोडायची बरं का मग. हो हो पप्पा मी नोकरी सोडून देईन. कोण बोल नोकरी सोडणार कोण बोललं माने साहेब द्या. तुम्ही सोडायची नाही हित्ता संसार करायचा तुम्ही तित्ता तुम्ही दोघं थांबा हित्ता तुम्ही दोघं चला तित्त तुला पुरस्कार देणारच नाही मी अरे माने सर माने सर माने सर माने सर माने सर माने सर काय 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 झालं ऍक्च्युली पारितोषिक द्यायचं काय विषय नाही पप्पा तर तुम्ही काय करा माहिती का कोणाला तरी द्यायचंय ना हे आहे की द्यावंच लागेल ना ऐका ना मी माने- आहे. हा, ऐका आपल्याला ना. आवडतातले. ते माझ्या शाळेला मिळायला पाहिजे फक्त बघा ही कोण आहे हे आवडतात आपल्याला. मांडवकर. हे मांडवकर आहे हे क्रीडा मांडवकर. शिक्षक आहे क्रीडा शिक्षक आहे आमच्याकडे तुम्हाला काय येतं मला आवाज येतो. काढा मग ह्याच्या हो नाही तसं नाही मी आहे ना अशोक सराबांच्या आवाजात पिटी शिकवतो. अरे मग करा काहीतरी अरे परशुराम ये परशुराम मी म्हटलं होतं ना माझ्या कवायतीतला मित्र परशुराम. काय झाले टुकलू नाही, नाही. आपलं ते विचित्र दिसत असले तरी आपलेच आहेत ते. तर परशुराम एक हात वर कर आता दुसरा कर आता तिसरा कर तिसरा करशील कसा तुला नाहीच म्हणजे मामा लय आवडतात मला लय सिनेमा बघितले मी त्याचे 1,01,000 तुम्हाला मी दिला तित्ता तिकडे यायचे पुरस्कार घ्यायला तित्ता तुम्ही दोघं थांबा हित्त तुम्ही दोघं चला चित्त तू दिसूच नको माने साहेब मी राहिलो, माने साहेब चला. पप्पा हो रसिका मॅडम खऱ्याच्या नेहमी खांडकाची पडता हो हा हा काय 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 म्हणजे तुकडे पडतात का खऱ्याचे. हो 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 कवी बोरकर बरोबर म्हणतात काय वाटच होती बघायची तर मज माझे का घर नव्हते वाटच होती बघायची तर मज माझे का घर नव्हते हा. घाट सुचवला मला कशाला पायी तुझ्या बळ जर नव्हते.
नाव देण्यात आलेलं आहे. प्रेमा तुझा भंग कसा, बहारदार परफॉर्मन्स. हित्त सादर झालेला परफॉर्मन्स तित्त कसा वाटलाय जाणून घेऊया प्रसादा. प्राजक्ता, या स्किट नंतर ही कमेंट मला सुचलीच नसती खरं. सिरियस, ब्रिलियंट, थँक्यू. बहारदार बहारदार, मजा आली. उत्तम सांघिक परफॉर्मन्स होता. श्याम्या नेहमीप्रमाणे एनर्जी अफाट. मंदार मामांचा चंक फार इंटरेस्टिंग होता, मजा आली, खूप मजा आली. चेतना सावत्या रसा नेहमीप्रमाणे कडक. हिम्या मस्त दिसतोयस, मजा येते. बेरिंग मस्त पकडलो होतं. अरुण, हा दणका, क्या बात आहे अरुण, मजा आली. वेगळं कॅरेक्टर पकडलंस आणि वेगळ्या पद्धतीने सादरही केलंस, खूप मजा आली. वंडरफुल. मंडळी, हास्याची ही उजळणी अशी चालू राहील, पण इथे वेळ झाली निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. नमस्कार मंडळी. हास्याच्या बहुमतानं मनोरंजनाचं सरकार स्थापन करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत डॉक्टर मानसी मेहेंदळे धामणकर आणि डॉक्टर रुचा पै. तुम्हा दोघींचंही मनापासून स्वागत. तुमच्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत, पण त्याआधी वळूया आजच्या आपल्या पहिल्या प्रहसनाकडे. मंडळी, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. चला तर बघूया या मंचावरची स्त्री तिच्या पुरुषाला यशस्वी करते की अयशस्वी. त्यासाठीच मंचावर आमंत्रित करूया निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव यांना. ऐका ना, ऐका ना, शांत 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 शांत. काय काय झालं, काय झालंय, काय डोकं फिरलंय माझं, तापलंय माझं डोकं. वाफा दिसत नाही. मस्करी केली, मस्करी केली. ऐका ना, ऐका ना, शांत व्हा ना, शांत व्हा. काय शांत होऊन काय करू? अहो मग तुम्ही काय एवढे चिड, मला कळतच नाही. मला कारण तर कळेल, मगापासून फेरच मारताय नुसते. काय काय झालं, काय कारण सांगू तुला? काय झालं, ऑफिस मध्ये काय कमी व्याप आहे मला? काय झालंय? तू माझा बॉस. बॉस कसला राक्षस आहे, राक्षस पण नाही, कालचं आलेलं पोर ते MBA इतकंच काहीतरी आहे त्याच्याकडे. तो मला बोलून दाखवतो, हे असं असलं पाहिजे, ते तसं असलं पाहिजे. काय म्हणालाय मला तो सकाळी ऑफिसमध्ये? काय म्हण, इकडे शांत, इकडे इकडे बस. मला म्हणे पृथ्वी प्रताप, यू आर जस्ट बेटर दॅन प्यून. जस्ट बेटर दॅन प्यून आहे मी? ठीक आहे ना, होतात ना अशा गोष्टी. नाही, शांत व्हा. मला पटलेलंच नाही. बस खूप झालं आता. त्या बॉसचं खड्ड्यात गेला, काय लात मारली नोकरीला, काय? सोडली नोकरी. उद्या जातो आणि सांगतो सोडली नोकरी. चल. बरे आहात ना तुम्ही? हा, बरं आहे मी, एकदम हे बरं बघा, आहे. असं डायरेक्ट असं टोकाचा निर्णय नका घेऊ. हा, घेतला निर्णय. ऐका, माझं महिन्याचा जो 10 तारखेला पगार येतो त्याच्यावर तर घर चालतं ना आपलं, आणि तुम्ही नोकरी सोडायच्या गोष्टी करता. ऐका ना, माझं पगाराचं कशात? कौतुक मला सांगू नकोस. वाळू आहे ती वाळू. 10 तारखेला हातात घेतली की 15 तारखेला निसटते. सांगते मला पगाराचा आहे. अहो पण त्याच्यावर तर आपला संसार भक्कम चालू आहे ना. असं नका ना करू. ऐका ना, शांत व्हा ना. मी नोकरी सोडली. मी काहीही करीन दुसरं, पण ही नोकरी करणार नाही आणि याचा अपमान सहन करणार नाही. काय करणार मग? नोकरी सोडून काय करणार? काय ठरवलंय? रिक्षा चालवीन. हसू नको, मी रिक्षा चालवीन. आपण राजा, आपली प्रजा. मी बघ आता, तू बघ. इतकं सोपं आहे का हो रिक्षा चालवणं? मी रिक्षा चालवीन असं नाहीये ते. काय कठीण आहे रिक्षा चालवण्यात? आ? काय कठीण आहे रिक्षा चालवण्यात? काय सोपं आहे? 2-3 लाखाची रिक्षा घ्यायची, बसायचं, कस्टमरला बोलायचं बसा, उतरवायचं, पैसे घ्यायचे, CNG ला एक 1 तास उभं राहायचं. त्याच्यानंतर मग ते जे काही CNG भरून झालेलं आहे त्याच्यातनं परत रिक्षात बसायचं, वडापावल्याकडे जायचं, हा. वडापाव खायचा, घरात परत रिक्षात बसायचं, घरात यायचं. दिवसाचे 1000-1700 रुपये कुठेच नाहीत, महिन्याला 30,000 रुपये. झालं माझं. रिक्षा चालवणं सोपं आहे. रिक्षा चालवणार मी, ठरलेलं माझं. काय बोलताय? तुम्हाला कळतंय? हो. हे एवढं सगळं केलं म्हणजे हा, हा. झालं? तुम्ही रिक्षाला बनलात? हो. असं नाही हो. ते बिचारे उन्हातानात कामं करतात, तुम्ही AC मध्ये काम करता. तुम्हाला जमणार आहे का एवढं उन्हातानाचं रिक्षा चालवणं? का नाही जमणार बरं, आहे? नुसतं ते रिक्षा चालवतात का? त्यांना केवढे दिवसाचे 1000 तऱ्हेचे वेगवेगळ्या स्वभावाची माणसं भेटतात, कस्टमर्स येतात, गिराईक येतात.
त्यांना ते टॅकल करतात. तुम्हाला जमणार आहे का टॅकल करायला? काय कठीण आहे टॅकल करणं? कसं जमेल? मी एवढी साधी भोळी तुमची बायको, तुम्हाला अजून मला नाही टॅकल करता येत. या सगळ्यात स्वतःला साधी भोळी म्हणू नकोस ना मा. बघा 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 कसे चिडचिड करताय. तुम्हाला रिक्षावाला बनायचं एवढं सोपं नाहीये ते. ऐका माझं. काही कठीण नाही. मी ती 100 माणसं येतील ना त्यांना टॅकल करीन, पण या फालतू बॉसला टॅकल नाही करणार. अपमान करतो काय माझा? रिक्षावाला बनायचंय. हा म्हणणार. चला बना बना. मी कस्टमर बनते, तुम्ही रिक्षावाला बना. बघूया तुम्हाला टॅकल करता येते का. ते सोपं वाटतं ना तुम्हाला? मला दाखवा कसं सोपं येते. आपण आता? डेमो आता लगेच 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 रिक्षावाला बना. ए जा, नंतर करू आपण हे सगळं. रिक्षावाला ही बना? रिक्षा घेतल्यावर करू आपण. नाही नाही आता करायचं. आता करायचं. तू चॅलेंज कर. मी चॅलेंज करते असं समजा. चल 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 करूया चल. हाँ. मी रिक्षावाला. रिक्षावाला. चलो आओ बैठो. ये चल. भैया कांदिवली जाओगे? हाँ मैडम जाएंगा, बैठो. जाओ फिर. मॅडम व्हिडिओस का ना मा? तू आता मला विचारलंस ना कांदिवली जाएंगे क्या, मग चल ना आता मी हो म्हणतोय तर. डायरेक्ट काय चाल बोलता तुम्ही कस्टमरला? ए भाई देखो ये भाई क्या बोल रहा है भाई. कोण आहेस तू? लेडी दिलीप कुमार? मग हे बाय कसला करायचं मी आहे? कस्टमर आहे. अरे मी काही करू शकते. मुळात रिक्षावाल्यांना कळू दे, जेव्हा ते नाही म्हणतात ना तेव्हा कस्टमरला कसं वाटतं. नमा आज कस्टमर नाही म्हणाला, नाही जाएंगा तुम जाओ. काय कॅन्सल आहे हा कस्टमर. मला हा कस्टमरच आवडलेला नाहीये. एक मिनिट तुम कांदिवली जाएंगे क्या? हाँ चलो. हाँ नाही आना. हे काय कॉन्व्हर्सेशन आहे? रिक्षावाल्याला चॉईस नाहीये मुळात, त्याला जावं लागणार. कळलं ना? बरं ठीक आहे, मी दुसरा कस्टमर बनवून येते. दुसरा कस्टमर दुसरा customer. नीट ये नमा, ते नीट मी ये. ठरवीन ना, ते मी ठरवीन. वेगवेगळ्या तऱ्हेचे लोक येणार, करावं लागणार. रिक्षावाला सोपं आहे ना. ऐसे रिक्षात कोण वर हा. लागेच खाली बस. हा. ये चल ये. दुसरे कस्टमर. हाँ किती ते ऊन, या ताई बसा ताई चला. किती तो घाम. या ना ताई या, चला बसा. कुठे जायचंय सांगा. गवाई या रिक्षावाल्याच्या आरशाला तर गोंडेवाला पोपट पण नाही शिवाय. मला नाही बाई बसायचं रिक्षात. एक मिनिट, कशाला हवाय गोंडेवाला पोपट? कशाला हवाय गोंडेवाला पोपट? रिक्षात न जायचंय का पोपटावर बसून जायचंय तुम्हाला? रिक्षावर गोंडेवाला पोपट तो चाहिए ना. हे काय तोंड करून आलेली आहेस तू? तुला कळतंय का? हा गोंडेवाला पोपट. आरसा तरी आहे का रिक्षाला इथे? तेच तर बोलते मी. आरसा पण नाहीये ना तुमच्या रिक्षाला, गोंडेवाला पोपट पण नाहीये. मग मला नाही वेगळ्याला बसायचं. नामा ही असली बाई कशाला पाहिजे? नीट बसायचं तर बस चल. आहेत पेशन्स आहेत. अशी अनेक लोक, अनेक कस्टमर, अनेक गिराईक भेटणार. मग त्यांना टॅकल असा चेहरा करून नाही चालत. नमा माझा वेगवेगळे कस्टमर्स येणार. मी व्यवस्थितच बसलेलो आहे, कळलं ना? हा. सारखं तुम्हाला डिवचत असते चिडू नको. मला कोणी चिडू नको म्हटलं ना की जास्त चिड येते. रिक्षावाला हा. नीट बेरी नॉर्मल. हा नॉर्मल चल. चिमण्या. काय वेडी आहेस का तू? काय आहे ही मिमिक्री? काय मी विक्री म्हणजे? मुळात नाना पाटेकर माझ्या रिक्षात काय येतील? अरे काय मला करूच देत नाहीयेस काही तू यार. काहीतरी नॉर्मल लोकांना जे व्यवस्थित बसतील. ठीक आहे, मोठ्या माणसांना ना तुम्ही नाही करू शकत टॅकल. लहान मुलांना मी आणते. हा लहान मुलांना. लहान मुला बरोबर तुम्ही टॅकल करा. हा, आण, हा, आण. बरोबर. नीट हा रिक्षावाला आहे. हा. हा. नमा हा काय कस्टमर आहे ज्याची स्वतःची बोट तो माझ्या रिक्षात काय येईल? आहे ना तुझी बोट, जा ना वलवत. रिक्षामध्ये बस. काय रे शेमड्या, मला तर जरा तुझ्याशी बोलायचं होतं. हे मुद्दाम करतीयस तू. आता तू काय म्हणाली होतीस ना मा, मी लहान मुलं आणीन. ही म्हातारी कुठून आणलीस तू? अरे माझी नात आहे ना, तिला बसायचंय तुझ्या रिक्षामध्ये. एक मिनिट बोल. ए हे काय आहे? मला तुमच्या रिक्षामध्ये बसायचंय. अगं आले ग माझे नात. बस रिक्षा. मला तुम्ही शाळेत सोडाल का? हो सोडणार चिंगे, तुला सोडणार. ये बाळा चिंगी ये, बस रिक्षात बस. ओय ग
मला तुमच्या रिक्षामध्ये बसायचंय काका. ए गोट्याला 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 ए चिंगी चल शाळेत जाऊया. नमा हे काय आहे? हा गोट्या आहे ना माझ्या चिंगीच्या वर्गात आहे त्याच्यामुळे गोट्याला गोट्या. ओ काका मला तुमच्या रिक्षात बसवा. ओ काका ओ काका पिप पिप. ओ काका ओ मला तुमच्या रिक्षामध्ये बसवलं काका. पिप पिप. नमा आता हा कोण आहे? ए काका 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 हा ना जोगिंदर आहे हा माझा मित्र आहे. ओ काका हा अत्यंत घाणेरडा पंजाबी मुलगा जो तू करतेस त्याला ओए काकाचं ओए काके सुद्धा म्हणावं असं वाटत नाहीये का? अरे घे ना रे तुझ्या रिक्षामध्ये तिघांना बसव उशीर झाला. ये जोगिंदर गोट्या चिंगी ए म्हातारी त्यांना बसव. जा रे नाना कुठनं आले आता परत? नाना कुठनं आलेत परत? पोरांनो गाडीच फुले कुठनं आणलेलेस तू? चल ना चल ना ए सगळं ए जा रे जा. ए, काका काका मला द्या ना तुमचे. ओ काका ओ मला पण द्या ना तुमच्या. ओ काका ओ. नमा ओ, काका, ओ. नमा नमा माझं चुकलं. मी नाही सोडत नोकरी. रिक्षावाल्याचा जॉब कठीण आहे. मी नाही टॅकल करू शकत अशी माणसं आणि इतकी माणसं. प्लीज मला माफ कर. कळलंय ना हा कळलेलं आहे सोपं मला. नाहीये ना. सोपं आहे नाही सॉरी. हा कोणाच्याही जॉबला कमी नाही काही कोणाला कमी. एक काम कर तू आज जा मला जरा शांत मी बसू. बघते माझं काय ते नोकरी सोडतायत. नाना पाटेकर आणते मध्येच. निळू फुलेंना आणलं. कितने बार बोला है दुकान के सामने रिक्शा नहीं लगाने का. झालं ना नमा. नमा संपलं ना. नमा ओ काका नमा एक तर गॅप गॅप नाही यायचं आणि सगळी ऍक्टिंग एकदम नाही करायची. नमा चला एक लायसन्स नमा नको ना ग नमा. क्या बात क्या बात क्या बात. जोरदार टाळ्या. केवळ कमाल. खूप भारी परफॉर्मन्स. बघूया हास्यरस या मॅडनेसवर काय म्हणतात. आहा, क्या बात आहे. मीटर डाऊन परफॉर्मन्स खतरनाक. नम लाजवाब लाजवाब. खरं तर ही पीपीची रिक्षा नसून तुझ्या टॅलेंटची रिक्षा असावी की काय अशी शंका निर्माण झाली. आणि ती जर तुझ्या टॅलेंटची रिक्षा असेल तर ती एवढी फिरवायची गरजच नाही. ती ऑलरेडी फिरलेली आहे. अफलातून अफलातून. म्हणजे ज्या शिताफीने तू एक एक कॅरेक्टर बदलत होतीस ज्या वेगाने तो थक्क करणारा होता वेग. लाजवाब नमा. पीपी तितकीच संयत आणि उत्तम साथ तुझी होती. अप्रतिम परफॉर्मन्स. सुसाट परफॉर्मन्स. नमा ती जी बाई होती असं करणारी जिला गोंडेवाला पोपट पाहिजे होता ती पाहिजे. तिचं कॅरेक्टर पाहिजे. तिला आणा या मंचावरती अशी माझी नम्र विनंती आहे. पीपी सच अ स्पॉट. मला असं वाटतं की आपल्या को आर्टिस्टला आपल्या कलिगला आपल्या मैत्रिणीला आपण जिच्याकडे वी ऑल लुक अप टू नमा तसा तूही करत असेल आय एम शुअर. तिला बागडू देणं आणि तिच्या बागडण्याला अजून छान रंगवणं हे तू खूप सुंदर केलंस. त्याच्याबद्दल तुझं खूप अभिनंदन. नमा आय लव्ह यू. वी ऑल लव्ह यू नमा. मंडळी आता मंचावर रंगणार आहे एक पुरस्कार सोहळा. त्यामुळे आपण सज्ज होऊया एका अविस्मरणीय अशा अनुभवासाठी. आणि त्यासाठीच मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या अतरंगी विनोदवीरांना. काय हो ईशा मॅडम मला खूप टेन्शन आलंय हो. किती वेळ झाला हे कसं होणार सगळं होणार का व्यवस्थित. सारखं धस्स होतंय शांत व्हा. श्वास नाही घेताय तुम्ही. तुम्ही बस शांत व्हा. एवढं टेन्शन नका घेऊ तुम्ही. असं काय करताय. एवढा मोठा पुरस्कार सोहळा म्हटलं की असे छोटे मोठे बदल होत राहतात. हो छोटे मोठे बदल आहेत का. हे कमाल करताय तुम्ही. चेतना भट येणार होत्या प्रमुख पाणी म्हणून आता त्या कुठेतरी निघून गेल्या आहेत. माहिती अचानक आता प्रसाद खांडेकर येणार आहेत. छोटे मोठे बदल आहेत काय. काय कमाल करताय. नाही हो पण नशीब ते तयार झाले यायला. इथे होते पुण्यात म्हणून. मग प्रयोग होता त्यांचा नाटकाचा. त्यानं विनंती केली या बाबा तयार झाले. चांगला माणूस आहे प्रसाद खांडेकर तसा. पण आहेत कुठे ते. कार्यक्रम सुरू करायचा. पम्या आणायला गेलाय त्यांना. आता पम्या- कधी येणार आहे मग. आले, 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 आले. या ना या ना या ना या ना या ना आले, आले, आले. या ना या ना या ना या ना.
असतं ते. पम्या काय चाललंय पम्या काय झालं? हो, जरा नाही, त्यांचं तुमची- चाललं. नाही नाही, खरंच तुमची चूक नाहीये मी काय सांगू तुम्हाला नमस्कार व्हेरी मच हो. मी खरंच सांगतो तुम्हाला मी मनापासून मी आय लव्ह यू हो खरंच सांगतो. नाही मी मनापासून सांगतो तुम्ही इथे आल्यात मला माझं टेन्शन हलकं केलं होतं तुम्ही अहो हरकत नाही मी इथेच होतो त्यामुळे काही हरकत नाही नाही एक खूप मोठं लागतो त्यासाठी तर काय सांगू तुम्हाला एखादा सेलिब्रिटी जाणार असेल आणि त्याचं कॅन्सल झाल्यावर त्याच्या जागी स्वतः जाणं यासाठी खूप मोठं तुमच्या छातीत आहे हो हे कफ कफ नाही मोठं मन आहे तुमच्याकडे आहेच मोठं म्हणजे आहे ते आहे म्हणजे खरंच आहे असं थँक्यू म्हणजे व्हेरी मच बघा ना चेतना मॅडमला पुरस्कार जाहीर केला होता केव्हाचा 3 महिने झाले अख्ख्या कार्यक्रमाची तयारी करतोय आम्ही 3.5 महिने करतोय. नाही तर काय आणि अचानक म्हणाले जमणार नाही असं चालतं का चेतना येणारच होती म्हणजे तिचं सगळं ठरलेलं पण काल तिची साताऱ्यात एक सुपारी होती बघा हे असं करतात सुपारीसाठी ह्या नाही नाही चुकीचं आहे. साहेब, हे पूर्ण ऐकून घ्या त्या सुपारीमध्ये इव्हेंटमध्ये ती प्रेक्षकांना माकड करून दाखवताना स्टेजवरनं पडली अरे, मी सुपारी करताना माकड करून दाखवतो हा म्हणजे एकाच वेळी तिचा हात आणि शेपटी दोन्ही तुटले एक हात असा ठेवतात आणि शेपटी अशी करतात ते दोन्ही हात त्यांचे तुटले फ्रॅक्चर झाले ती पण कमालच आहे हे सेलिब्रिटींचं कमालच आहे असं माकड म्हणजे नवलच आहे मी कधी पाहिलं नाहीये म्हणजे असं आपण चेतनाच्या माकडावर गप्पा मारायला नाही आलो नाही, नाही ते नाही, आपण बिलकुल. सुरू करूया हो, Yes, सुरू anyway. करूया. हा, so ती आता हॉस्पिटलमध्ये आहे म्हणून ती येऊ शकत नाही हा बरोबर आहे ना हात फ्रॅक्चर झाला पुरस्कार कसा घेणार म्हणून आल्या नसतील त्या. हा हा कोण आहे याला वर यायला देऊ नका दाबून टाका जागेच हो हा कार्यकर्ता आहे आमचा पम्या नको ना हे करू पण पम्या बॅनरचं काय झालं काय झालं ईशा मॅडम हे मला चालणार नाही बॅनरचं काय झालं मला बॅनरचं सांगा. काय झालं पण मी तुला सांगितलं अरे ये डांगे तू पण काय कोपऱ्या कोपऱ्यात लिहित बसतो रे पाठव ना मागे आहेत काय पोरं ये अरे फिरवा ना बॅनर फिरवा ना वावा बॅनर हे मागेच आहे मागेच केलेलं आहे बॅनर हो अहो असंच आहे का वा वा जाऊ दे जाऊ दे. घ्या, सावकाश सावकाश घ्या सावकाश 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 वा 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 नाही घाबरू नका ते सवयीचे नाहीत ना ते नाही, नाही, ते गेले. छान आहे. हो छान छान. अरे बाबा. हा ते जरा सांगितलं होतं. हे काय हो, हे जरा जरा हे काय केलंय माफ करा थोडी थोडी गडबड झाली माफ करा थोडी नाही ही थोडी नाही आहे गडबड ही खूप गडबड केली तुम्ही हे काय कुठला बॅनर आहे हा? त्याच्यात ना मॅडम येणार होत्या ना म्हणून असं झालं आणि तो आमचा डिझायनर आहे ना त्याचं टायमिंग उत्तम आहे हो बरोबर कार्यक्रम असला की गावाला जातो मग ऐनवेळी कोण सगळे बदल करून देणार म्हणून आम्ही याला काय म्हटलं त्याच चित्रावर यांचा फोटो लाव त्यांनी केलं ते वेळ नव्हता ना तेवढा म्हणून पटपट झालं जरा अहो, पण पम्या अख्खा फोटो लावा ना हे कसं आहे ते हा, हे ठीक जाऊ दे आहे ना. नाही ते थोडस समजून घ्या आता काही हरकत नाही ऍडजस्ट कराल का आणि एक थोडं? मिनिट हा. हे काय लिहिलंय महाराष्ट्राची लाडकी प्रसाद खांडेकर महाराष्ट्राची लाडकी पम्या हा, पम्या इथे हा सर बोला काय घोळ केलायस मला सांग बघ काय घोळ केलायस तुम्ही काय बोललेले सर जिथे जिथे चेतना आहे तिथे तिथे प्रसाद खांडेकर टाका अरे हो. आपण टाकलेला आहे अरे पण हे लाडकी लिहिलंय ना बाळा लाडकीचं काय होतं पण आहेत ना महाराष्ट्राची लाडकी ए येडाय का हो जरा अरे महाराष्ट्राचे लाडके प्रसाद खांडेकर असं असेल ना जाऊ दे प्लीज ना. चिडू नका ऐका ऐका माफ जरा करा. प्लीज तुम्ही चिडू नका घाई झालेला आहे आम्हाला वेळही मिळाला नाही विचारा ईशा मॅडम ना चुकून झालंय माफ करा हे काढून टाका प्लीज ऍडजस्ट करा ना थोडं थोडस हा बॅनर बघून हसतायत अहो लोकं. नाही हसत आहे तुम्ही बसा तर खरं ना नाही हे हो कसं एवढं गोरे हे काय हे नाही नाही चला ऐका चला, ना, कार्यक्रम जाऊ द्या सुरू ना, करा. चला, adjust चला, करा चला. थोडं. थोडं ऍडजस्ट करा माफ काही करा. कोणी बघत नाही हो, चला हो. चला चला या माफ करा मी तुमच्या सगळ्यांचा लाडका सूत्रसंचालक समीर चौघुले आणि मी ईशा कवितके तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते पिंटू मामा कला गौरव पुरस्कार 2024 मध्ये एकदा जोरदार टाळ्यांनी आपल्या पाहुण्यांचं स्वागत करूया ज्येष्ठ नाट्य अभ्यासक आणि नाट्य उपासक पिंटू मामा हे फार मोठे कलाकार होते तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे त्यांच्या स्मरणार्थ आपण नेहमीच एका विनोदी कलाकाराला हा पुरस्कार देतो आणि आज ते सौभाग्य लाभलेलं आहे
प्रसादताई खांडेकर यांना. चुकले इथे. हा काय काय चुकलं का मग? तुम्ही प्रसाद ताई बोललात. हो नाही प्रसाद ताई बोललात तुम्ही. सॉरी चेतनाताईंचं तोंडात बसलं होतं. ते बदला, प्रसाद दादा, प्रसाद पशा काही बोला, प्रसाद ताई नाही चालणार. माफ करा आम्ही सुधारतो माफ करा सुधारतो. तर प्रसाद जीनची जीनची घेतलेला आहे. प्रसाद जीनची. ची अशी वेगळी जयंती करा, काय जयंती करा. प्रसाद जीनची अशी काय वेगळी ओळख करून देणार मी आता? वा. जी राहते सगळ्यांच्या मनामनात ती प्रसाद खांडेकर. जी माकडुड्या मारते टणाटणा ती प्रसाद खांडेकर. तुम्ही सांगा हे जुळतंय का? तुम्हीच सांगा. नाही तुम्हीच सांगा. ऐका ना, जी राहते मना प्रसाद खांडेकर हे जुळतंय? खांडेकर इथे कोणालाही कळत हे नाहीये, कोणी बघत. चेतनाच्या जागी ते फक्त माझं नाव घेत. हो मान्य आहे मला, पण इथे कोणी बघत नाहीये. स्टेजवर काहीतरी हल्ल्यासारखं दिसलं ना की त्यांना चालतं. तुम्ही बसा. हे पाया पडतो बाबा तुमच्या खरं. इथून प्लीज बसा तिकडे, हे करू नका. कुठे अडकलो? तर मंडळी, आज अवतरलेली आहे हास्य जत्रेची अप्सरा. हास्य जत्रेची अप्सरा नाही हे आज अवसरलेली आहे, अवसरलेला आहे हास्य जत्रेचा हा पसारा, हा पसारा, हा साबारा. चौगले खूप इन्सल्टिंग होत. नाही मी करतो, ऍडजस्ट करतो. यांची ओळख करून घ्यायची म्हटली तर त्यांच्या लहानपणीच जावं लागेल. खरंय. मुळात ती कबड्डीपटू. कबड्डीपट्टू? अरे आम्ही चेतना होती कबड्डीपट्टू. तिचं मला, मी क्रिकेटपट्टू होतो, क्रिकेटपट्टू बोला. ऐन वेळी एवढे बदल नाही करता येणार हो. भाषण त्याच्यावर आहे ना. एवढे करायचे, पट्टू सेम आहे. पुढचं बदलतं ना सगळं. adjust कबड्डीच्या करा. जागी क्रिकेट करा. मी का त्यांना समजावायला जाते? नका ना जाऊ, कशाला तोंडाला तोंड लावताय त्याच्या? नका, आपल्याकडे काय टेन्शन आहे. 1.5 तासात काय आम्ही उभे केलंय आमचं आम्हाला माहितीये. नाही, कृपया सुरू करा पुढे. तर मुळात ही कबड्डीपटू. हो मी कबड्डीपट्टू बोला. कबड्डी खेळता खेळता कधी अभिनयाने तिला खो दिला आणि तिची आटली बाटली फुटली ते तिलाच कळलं नाही. हे काय चाललंय चौगले? हे दुरुस्त करतो मी. रसिका हो, प्रसादजी खांडेकर यांनी अभिनय करता 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 खूप वर्ष काढली, पण या सगळ्या वर्षांमध्ये त्यांच्यातली एक नृत्यांगना मात्र स्वस्थ बसली नाही. रसिका हो, त्यांनी स्वतःची कला जोपासताना भरतनाट्य मंदिर शिकले. भरतनाट्यम असतं ते. भरतनाट्यम मंदिर का शिकेन? आणि मुळात होय चौगले कबड्डीपट्टू एक वेळ पटेल. मी भरतनाट्यम चुकून किती अजिबात सुंदर. छान. मग आयुष्याच्या एका नाजूक वळणावर यांच्या आयुष्यात आला एक कवी, मंदार चोळकर. हे अति चाललंय. माझ्या आयुष्यात माझी बायको आली, तिचं नाव अल्पा आहे. त्यांना एकदा ह्याच चालीत ऐकवाल. आधी उंबऱ्यावर, मग नंतर गाभाऱ्यात झिंजिण्या येईपर्यंत मारतील तुम्हाला. तुम्ही हे सगळ्यांसमोर नका बोला, आम्ही करतोय ना प्रयत्न. मुळात माझ्या बायकोने हे गाणं लिहिलं नाहीये. अल्पा खांडेकर तिचं नाव आहे. ती हाऊस वाईफ आहे. ओके ठीक आहे, कंटिन्यू नका बोलू. चला हाऊस वाईफ प्रसाद खांडेकर आज आपल्याकडे आलेले आहेत. आणि कंटिन्यू, पुढे राहू दे. नाही, हाऊस वाईफ नाही. महाराष्ट्रभरात कधी गोड कधी तिखट प्रसाद खांडेकर हे म्हणून चेतनाचं ओळखले आहे. जातात. हे चेतनाचं वाक्य आहे. कधी गोड कधी यांचं तिखट, वाक्य. चेतना भट. प्रसाद खांडेकर. सर ते हास्य जत्रेवाले यांना बोलतात ते घ्या. हा ते घ्या. हा, प्रसाद खांडेकर कॉमेडीचा आंबट डेकर. ऍसिडिटी तू पित्त, ऍसिडिटी तू. प्रसाद तसा आहे, आंबट डेकर आहे मी. नाही पम्या, तसं नाहीये ते. प्रसाद खांडेकर कॉमेडीचा डबल डेकर. सर प्रसादजी कृपया चिडू नका. अत्यंत मोठी अशी सरप्राईज आहे तुमच्यासाठी. तुम्ही ज्यांच्याबरोबर काही वर्ष घालवलेली आहेत त्या तुम्हाला आता एक कौतुकपर संदेश देणार आहेत. कुणी आलं? ही होय तुमच्या अगदी जवळची ती व्यक्ती आहे. ती इथे उपस्थित राहू शकलेली नाही, पण व्हिडिओद्वारे त्यांनी त्यांचा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. तुम्हाला फार आनंद होईल. ही एक सरप्राईज होती तुमच्यासाठी. हे असं काहीतरी. हो येस. तुम्ही नक्की तुमचा राग विसरून जाल आता. खूप आवडतील. कृपया एव्ही प्लीज. येस. नमस्कार, मी स्मिता डमडुस्के, ची वर्ग शिक्षिका. खरं सांगू का, मला ना अजूनही आठवते वर्गात सगळ्यात उठून दिसणारी चुणचुणीत मुलगी.
अशा 2 वेण्या घालून असा फ्रॉक हलवत जेव्हा वर्गात यायची ना, मला ना खरंच वाटलं नव्हतं की पोरगी इतकी मोठी होऊन अशी मोठी सेलिब्रिटी वगैरे होईल. त्याचा एक किस्सा मला आठवतोय. एकदा नाक टोचून वर्गात आली होती आणि बाप रे एवढी रडत होती. मी शेवटी तिला सांगितलं, शांत हो बाळा, शांत हो. बंद करा ते. हे नाहीयेत माझे. तुमच्या शिक्षिका आहे. माझ्या शिक्षिका नाही, त्या चेतना ढमढुसके माझं कोणी नव्हतं असं. आणि काय बाई, मी नाक टोचून 2 वेण्या घालून फ्रॉक घालून जायचं. 2 वेण्या हे इतके महत्प्रयासाने आले. 2 वेण्या कधी बांधू मी? नाही सर हे तुमच्यासाठी नाहीच आहे, ते चेतना मॅडम साठीच होतं. ते एडिट करून आम्ही मध्ये प्रसाद खांडेकर टाकलेला आहे. त्याला लास्ट मोमेंटला कार्यकर्ता केला. नाही. असं काय ह्याला शांत बसवा. होय, शांत हे मला माहिती आहे. प्लीज. कळलं? माफ करा. शांतपणा करता. आणि 1 मिनिट, त्यांचं तो एव्ही चालू असताना मध्ये मध्ये कोण पुचकलंय? कोण आहे ते? ओळखा बघू कोण आहे? मी आहे. मॅच झाला की नाही आवाज त्या ताईंचा? आमच्या सर्वांना सगळ्यांचे हुबेहूब आवाज काढताय. ते ताईनं जरी कळलं नाही की हा आवाज, मी कधी हे बोलले एवढं तर उभं गप्प बस. खड्ड्यात गेलं तुमचं 16 आणि काय फालतू लावलं. आल्यापासून चेतनाच्या जागी फक्त माझं नाव चिपकवलंय तुम्ही. जरा चेंजेस करता येत नाही? अरे पण चिडायला काय झालं, थोडंसं ऍडजस्ट करा ना तुम्ही. मानपान करतोय नाही आम्ही तरी किती करणार आता? काय माणसंच आहोत ना आम्ही. 1.5 तास काय राबतोय आमचं, आम्हाला माहिती आहे. काय माहिती का तुम्हाला काय मी केलेलं आहे? तिकडे 12 सुवासिनी आहेत, त्यांना तुमची ओटी भरायची आहे. मी त्यांना रोखून ठेवले. झालंच का? माझी ओटी भरायची वेळ लागलाय का? मला नाही थांबायचं. अरे तेच म्हटलं मी. मला नाही थांबायचंय. ऐका ना सर, तेवढं एक माकड करून जा ना, पोरग उभे आहेत सगळे. हे माकड करायचं ना. धमाल परफॉर्मन्स आणि धमाल कॉन्सेप्ट सुद्धा मजा आली. सई. मॅड परफॉर्मन्स होता, मॅड. मला असं वाटलं की इथे जुगलबंदी तर चाललीच होती, पण तुमच्या एक ज्या बाजू होत्या ना, की तू जबरदस्तीने आलायस, हा इतक्या अर्थतेने सांगतोय की तुम्हाला माहिती आहे का आम्ही दीड, ते त्याच्यातली जेन्युइनिटी कुठेही हरवली नाही, हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. पम्या मस्त. ईशा काय तू कमाल जागा काढल्यास, छोट्या मायक्रो जागा काढल्यास आज. फारच ब्रिलियंट. मला खूप आवडला तुझा परफॉर्मन्स. भावा कडक, फार छान चिडत होतास. आणि समीरजी तुम्ही पण खूप सुंदर केलं. मला असं वाटतं हे अवॉर्ड तू स्वीकारायला पाहिजे होतास, हा पुरस्कार. कारण मला असं वाटतं की हा तू सगळ्या स्त्री पात्र जेवढी केलेस त्याला ही दाद होती असं मला वाटतं. तर ते तू स्वीकारावंस कधीतरी. मजा आली. येस. मध्ये येणारा प्रसाद खांडेकर पण आम्हाला खूप आवडलं. दॅट वॉज चेरी ऑन द केक. डॉक्टर मानसी यांना विचारूया की त्यांना हे प्रहसन कसं वाटलं. एक्सलंट परफॉर्मन्स. सगळ्यांचे परफॉर्मन्स बेस्ट. म्हणजे खरंच महाराष्ट्राची हास्य जत्रा जे आपण म्हणतो ना, की घराघरात हसवणारं जे एक मोठं औषध आहे ते तुम्ही सगळ्यांना देताय. थँक्यू मानसीताई. थँक्यू सो मच. वेलकम. मंडळी, एका पोलीस स्टेशनमध्ये लागणार आहे एक निकाल, पण तू काही केसचा नाहीये. चला तर मग तिथे प्रत्यक्षात जाऊनच बघूया की हा निकाल नेमका कशाचा आहे. तेच दाखवायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे इबलीस कलाकार. सोडा काय सोडा हा चोऱ्या करतो आमच्या एरियात. सोडा म्हणतो. तुझ्या आई बापाची चूक आहे रे. बुरटा चोर. हा शाळेत गेलास तू? हा शाळेत गेलास, शिकलास तू? तुला मुलगा आहे? एक मुलगा आहे. शाळेत त्याला घातलास का? नसेल घातलं ना. शिक्षणाचा अभाव रे. शिक्षणाचा अभाव. हा बाय माझा मुलगा 10वीला आहे. हा त्याला शिकवलंय, मोठं केलंय. तुझं काय? हा संस्कारांचा प्रश्न आहे रे. शिक्षणाचा अभाव आहे रे. मोरे कुठली कलम लावलीत? 4 काजूची, 2 आंब्याची आणि 20 फणसांची लावलेली आहे. मोरे काय ना, आज माझा पहिला दिवस आहे. मला असं कॉमेडी करून भस्कन घाबरवू नका. मग तुम्ही कॉमेडी करा. मी कॉमेडी करू हा मग तुम्ही घाबराल. मग मीच करतो. हा मग अहो कलम म्हणजे गावची कलम नाही. ही आपली इथली कलम. अच्छा, ही कलम त्याला लावलेली नाही आहेत. अजून गुन्हा सिद्ध झालाय कुठे?
तुमचा जावाई येतो नाही बुवा. जावाई आहे लावा त्याला कलम लावा अशी कलम लावा ना सडला पाहिजे आयुष्यभर जेल साहेब मी तुमच्या पाया पडतो वाटल्यास मी तुमच्या एरियात परत चोरी नाही करणार. काय म्हणालास तुमच्या एरियात परत चोरी नाही आमच्या करणार. एरियात चोरी करणार नाही मग कुठल्या एरियात करणार पप्पा मला पप्पा म्हणतोय नाही, नाही. पप्पा आहे मी तुझा नाही नाही इकडे आवाज आला पप्पा तिकडे. मम्मी मारते पप्पा अरे हे अगं काय काय अगं काय का का त्याला मारतीयस त्याला इथे का आणलंयस पोलीस स्टेशनला विसरलात ना? ए वेडे विसरलं मी आणि वेडी आहेस का ग? आज काय होतं ते विसरलात ना? काय आज काय विसरलात आज काय खरं नाही बायको समोर तुमचा वहिनी वाढदिवसानिमित्त तुम्हाला ही पृथ्वी भेट. अहो वाढदिवस नाही हो माझा, ते विसरलं चाललं असतं मला. वाढदिवस नाही आहे हो इकडे या तुम्ही काय आज आहे काय पण याचा 10वीचा निकाल होता तो विसरलात. अरे हो खरं याचा 10वीचा निकाल आहे ना. ए चोर कळलं का बघ माझा मुलगा 10वीचा निकाल पण तू मारती कशाला आला हा हे काय रे टक्के कमी पडले तुला घाबरू नकोस ग आणि तू पण 10-12% मागे पुढे चालतात 10-12% मागे पुढे चालतात. 12% पडलेत त्याला. आपण सांभाळतो तो. कसं कोणाला तोड दाखवू? बाळ निखिल तुला 12% पडले अरे परवा मला काय म्हणालास एक अंदाजे 85 पडतील म्हणून पप्पा तेवढेच पडलेत मग 600 पैकी 85 मार्क मिळालेत मला. म्हणजे मी मार्क बोललो होतो टक्के नव्हतं बोललो असा बोलता बघ पट्टा काढ पट्टा काढ फक्त मारायचं माहिती नाही मला. पट्टा काढ. साहेब 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 2 मिनिटं मला ह्यांच्याशी बोलायचं होतं देता का? खूप महत्वाचं काम आहे. बरं मोरे बायकोशी बोलून घ्या नाही नाही ही आज माझी बायको नाही आहे. साहेब कोणाची बायको आहे आज ही? माझी बायको आहे ती. वासाडे पटकन बोल ना. बोलून घ्या चला काय ते बोललो असतो पण तुम्ही मध्ये फट द्याल ना डायरेक्ट बोलता. अहो अहो गप्पा काय मारताय आनंदाची 1 मिनिट साहेब पेढा घ्या ना. ताई तुम्ही पण घ्या पेढा काय झालं काय? सांगते पेढा घ्या पेढा मला घ्या, तू पेढा पण घे घ्या. पेढा. अहो आपल्या दत्तूला 10वीला 96% मिळाले. 96%? किती? 96%? पप्पा मला माफ करा. पप्पा मला माफ करा. मला 4% कमी मिळाले पप्पा. 96% पडलेत. इकडे तिकडे होतं ना काय एवढं काय बस. ए ए ए ए चोरा ऐक ना ए चोरा ए हा तुझा मुलगा आहे हो 96% 100%. नाही 100% तुझाच मुलगा आहे पण त्याला 96% मिळाले हो हो हा बघ माझा 12% ओ नाही आई शप्पा 100%. 100% माझाच मुलगा आहे तो पण त्याला 12% मिळाले ना वा वा कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन. वा 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 अरे पोरा माझं आज नाव काढलंस तू. हो मोरे जात आहे पोराच्या पालक सभेला कोणाचा पोरगा आहे कौतुक कोणाला आहे नाही नाही, साहेब कौतुक करायला पाहिजे. 96% म्हणजे काय खायचं काम आहे काय साहेबानू मला ना माझे शाळेचे दिवस आठवलं. तुम्हाला पण 96% पडले होते नाही शेवंताला. शेवंत कोण शेवंत सहस्र बुद्धे शेवंत सहस्त्र बुद्धे ती माझी शाळेतली क्रश होती का नाही. पण कॉंग्रॅच्युलेशन पोरा तुला 96% मिळालं. 96%. हा अच्छा हा 96% म्हटलं की शेवंत आठवते ना. त्याच्यानंतर काय झालं शेवंतातनी माझा 96चा आकडा पडला. 36चा आकडा असतो. थोबाड फोडीन. एवढं तरी तुला गावला असता कौतुक केलं असता. नाहीतर काय? काय बोललो होतो तुम्ही हा पोराला शाळेत घातलायस काय. तुमच्या पोराला 12% आणि ह्याला 96% मिळालेला आहे. या बुरट्या चोराच्या पोराला 96% आणि याला 12%. सगळं ना तुमच्यामुळे झालंय. माझ्यामुळे का मी असे पेपर लिहिले का तेवढे पण नसते पडले मग. मारून काय होणार आहे का आता. मारून काही टक्के वाढणार आहेत का त्याचे? हो टाके पडतील टक्के थोडी वाढणार आहे. तुमच्या मुलाचं खरंच कौतुक आहे 96% मार्क. तुम्हाला सांगतो वहिनी म्हणजे हा लहानपणापासून हुशार असणार. हो हा हुशार आहेच हुशार म्हणजे तो आहेच पण तुम्ही असा भेदभाव करू नका जर मला चुकीचं वाटतंय. म्हणजे कसं एखादं मूल जेव्हा जन्माला येतं ना तेव्हा निसर्ग कधी भेदभाव करत नाही की तुमचा मुलगा हुशार माझा मुलगा ढ माझा मुलगा हुशार तुमचा मुलगा ढ. सगळ्या मुलांना कशी सारखी बुद्धिमत्ता देतो. आता हे कसं पालक म्हणून आपली जबाबदारी आहे की आपण कसं संगोपन करतोय आपण त्याला कसं वाढवतोय घडवतोय या सगळ्याचं ना आपल्याला नियोजन करता आलं पाहिजे. हो आणि पालक म्हणून नियोजन महत्वाचं ना. म्हणजे सकाळी मुलाला लवकर उठवायचं व्यायाम करायला लावायचा नाश्ता द्यायचा अभ्यासाला बसवायचं शाळेतनं आल्यावर मग 2 तास खेळायला पाठवायचं रात्री झोपायच्या आधी दूध प्यायला लावायचं हे सगळं नियोजन पालक म्हणून आपलंच कर्तव्य खरं नाही का? अगदीच
म्हणजे हे सगळं तुम्ही केलेलं आहे हा. तुम्ही उभ्या राहा जरा या माझ्या मिठीत काय कसलं नियोजन करताय? अरे कसं आहे नियोजन करणारी मी बाई पाहिली ना की मला भरून येतं हो. ओ मोरे काय चाललंय? पोलीस स्टेशन आहे, गणवेश आहे, जरा शिस्त बाळगा. दुसऱ्यांना शिस्त लावा. पोराचं काय बघू नका 12% पडले त्याला. अगं याला 12 पडलेत, माझा दोष आहे का? मी याचा अभ्यास घ्यायला हवा होता. मला वेळ असतो का? आमचे हे वेळ काढतात पण हो म्हणजे रात्री उशीर झाला ना, चोरी करायला गेले तरी पहाटे 4च्या ठोक्याला घरात येतातच नाही का हो? म्हणजे चहाचा घोट घ्यायच्या आधी ना दत्तूला उठवतात, म्हणतात उठ बाळा 4 वाजलेत, 2 कॉमेडी स्किट बघ. स्किट बघितलं कसं मन आणि हे बुद्धी एकदम अशी फ्रेश होऊन जाते ना. आणि मग 1 तास वेळ लावून ना सुवर्ण संच पत्रिका सोडवायला लावतात. काय म्हणजे सुवर्ण संच पत्रिका? येस सर. हे सगळं तुम्ही करताय? मीच घेतो सर सगळं. मोरे खुर्ची घ्या. सुवर्ण नाही छान बरं वीर नाही नाही त्यांनी खूप मेहनत घेतली हे सगळं. आपला जरा नीट समजावून सांगा सर. हा मी सुवर्ण क्षण सोडणार नाही. सांगा नीट समजावून सांगा. मोरे वा. काही तर अहेरले याला बसलाय. उठा नाही, म्हटलं उठा इकडचे. खुर्ची मागवलीत ना म्हणून. साहेब, चोर साहेब या जरा. या तुम्हीच चोर साहेब, तुम्हीच या जरा. या ना, या ना. मला जरा ते जाणून घ्यायचं सुवर्ण संच काय. जरा प्लीज बसा ना. सर या ना, तुम्ही या याच्यावर बसा. ना, बसा ना, प्लीज तर प्लीज. बसा ना. ते काय म्हणाला सुवर्ण संच काय? तुम्ही खाली बसलात. हा मला सांगा ना प्लीज. ऍक्च्युली ते ना महत्वाचे प्रश्न असतात ते आपल्याला यांच्याकडून ना सोडवून घ्यायचे असतात. कसं एकदम पाल्याचं आकलन वेगळं असतं आणि त्याच्या आकलनाचं प्रकटीकरण वेगळं असतं. आकलनाचं मला सोपं करून सांगा ना मला. सोपं म्हणजे बघा कसं आहे, काही मुलांचं पाठांतर चांगलं असतं. बरोबर. त्यांना ना प्रश्नांची उत्तरं नीट कळलेली असतात. फक्त ना ऐन टायमाला गोंधळ होतो. परीक्षेच्या वेळी ना ते सगळे विसरून जातात. विसरून. बरोबर आहे. हे कशामुळे होतं? परीक्षेची भीती, पहिलं काय वेळेच्या बंधनाची भीती. मग इथे आपला कस लागतो. इथे आपण त्याला शिकवायचं असतं, त्यांचा सराव करून घ्यायचा असतो. हे जे संच असतात ना ते सोडवायचे असतात आणि त्याच्यावरून सराव करून घ्यायचा असतो. हो आणि वेळ लावू ना हे सगळं. हे सगळं तुम्ही करून घेता. हा मी करून घेतो. बापरे केवढं लक्ष देता हो मुलाकडे. नाहीतर हे कधी विचारलं का याला की बा कसा चाललाय अभ्यास, काय यायचं काही दिसलं नाही की फक्त फटकावायचं. ती स्टेशन मध्ये राहिलेली 3rd डिग्री कधी कधी घरी येऊन देतात. यांना ना कैदी आणि मुलं याच्यातला फरकच नाही कळला कधी. मी असा वागायचो माझ्या मुलाशी? तर आम्हाला कसं माहिती आहे सर साहेब? अगं याला मी विचारायचो की काय कसं चाललंय. हा म्हणायचं मस्त चाललंय. पप्पा अभ्यास मस्तच केला होता. परीक्षेला ते केलेलं आठवलं नाही. कसं बोलतोय बघ. पट्टा काढ माझा. 5 बदाम द्यायचे ना भिजवून तुला. मी दत्तूला शेंगदाणेच द्यायचे. शेंगदाणे म्हणजे कळलं नाही म्हणजे सर ऍक्च्युली ना ते मला पटतच नाही. बदाम म्हणजे कसं बडेजावपण आहे. शेंगदाणा म्हणजे कसं आपुलकी आहे, आत्मीयता आहे. म्हणजे काही जमिनीच्या वर वाढतं, काही जमिनीच्या खाली. जे जमिनीच्या खाली वाढतं ना त्याच्यात पोषक द्रव्ये जास्त आहेत. कळलं का? आणि हे बदाम बिदाम आहे ना हे श्रीमंतांचे चोचले आहेत. मी कसा भुरटा चोर आहे, मला शेंगदाणा परवडतो. मुठभर शेंगदाणे. याच्या मागे एवढा सखोल अर्थ आहे. हो सर लय खाली घुसले. शेंगदाणे खाऊन 96%, बदाम खाऊन 12%. अरे हे बघा तुमचं लक्ष नाही पोराकडे. लक्ष नाही तुमचा पोराकडे. तुम्ही जर वेळेत जर लक्ष द्यायला असता ना ती ही वेळ आली नसती. बाबा वेळ द्यायला ना घरी असायला पाहिजे माणसाने. एकट्या माणसाने काही होणार नाही. सगळ्यांनी दोघांनी मिळून वेळ दिला पाहिजे ना. वहिनी तुम्ही उगाच चिडचिड करताय. यांचा काही दोष नाहीये. पुरुषांच्या मागे पण किती व्याप असतात नाही का. आता आमच्या यांचंच घ्या ना. आता थंडीचे महिने चालू होते, हिवाळा यांचा चोरीचा सीझन ना. हो म्हणजे कसं लोक थंडीमध्ये अंथरूण पांघरून घेऊन झोपलेली असतात. बाहेर कुत्री पण मुटकुळी करून झोपलेली असतात. त्यामुळे यांना चोरी करायला बरं पडतं. तुम्हाला सांगते याचा वापर केला त्याने, फायदा घेतला. 30 दिवस घराच्या बाहेर चोऱ्या करत सुटले होते. मी म्हटलं हे चुकतंय तुमचं. मुलाची परीक्षा तोंडावर आली आहे, त्याच्याकडे लक्ष द्यायला नको का. मग त्यांनी पण मनावर घेतलं आणि मग डिसेंबर पासून वर्क फ्रॉम होम करायचं ठरवलं. वर्क फ्रॉम होम? अहो चोर आहेत ते. ते काय घरी बसून चोऱ्या करायचे? ऍक्च्युली काय माझे 3-4 मोबाईल होते. मी ना सगळ्यांना फोन करायचो आणि त्यांना सांगायचो काय तुमच्या नंबरवर जो आता OTP आला ना तो मला पाठवा. मग ते पाठवायचे. मग मी त्यांच्या अकाउंट मध्ये पैसे काढून घ्यायचो. पण एक प्रामाणिकपणे सांगतो कसं ते कपाट फोडण्याची गंमत आहे ना ती अशी OTP मधून पैसे चोरण्यात नाहीये. गप्पा बसा हो. वेळेनुसार आता अपग्रेड व्हायला नको का. किती वेळ दगदग करत बसायचं. पण परीक्षेच्या वेळेस पप्पा घरी असल्यामुळे मला खूप सपोर्ट झाला. कर्तव्य आहे ते माझं. चोराला बापाचं कर्तव्य कळतंय, तुम्हाला कधी कळणार हो. ती चौकशी केली का माझ्या लेकरांची कधी? साहेब या वयात मुलांची मनं खूप खूप नाजूक असतात आणि पालक म्हणून आपणच त्यांची जबाबदारी घ्यायला पाहिजे की नाही.
आणि आता एकदा फेल झालाय म्हणजे काय आयुष्य संपलं असं नाही, नाही नाही, होत आणि- ना. आता ऑक्टोबर येईल मार्च येईल तेव्हा बसवा परीक्षेला बसेल तू पास होशील ना रे. आणि अगदीच काय झालं नाही ना सर तर मी रात्रीचा तुमच्या घरी चोरी करायला येईन मग त्या फावल्या वेळेत ना त्याचा अभ्यास पण घेईन आणि त्याला नोट्स पण देईन तुम्ही अभ्यास घ्याल तेव्हा कशाला तुम्ही आता चला, मला काही problem नाही. चला. तुम्ही आता चला हे काय काय अगं तो चोर आहे त्याचा आम्हाला कबुली जबाब घ्यायचा आहे कुठे चाललीस कबुली जबाब ना आपण लिहून दिला पाहिजे की आपण आपल्या पोराच्या संगोपनात कमी पडलो आपलं दुर्लक्ष झालं म्हणून तो नापास झाला. दुर्लक्ष वने माझ्याच्या अभ्यासावर दुरून लक्ष होतं विचार त्याला हो कोणते कोणते विषय त्याला हे बघ सांगतो मी तुला पीटी आणि हे काय असतं रे हेच पीटी बाबा. तुला 2 पीट्या होत्या अभ्यासक्रमात अहो एकच मग कसला अभ्यास करत असतो तुमचं नव्हतं लक्ष तुम्हाला पॅरेंटिंगच्या विषयात 0 मार्क मिळाला पाहिजे. भाऊ चला ना मला द्या ना मी आता अभ्यास वहिनी तुम्ही काळजी करू नका माझ्याकडे ना सगळे नोट्स ऐका ना. आहेत आतापासून लगेच अभ्यासाला चल. वने अगं ऐक ना हे बाळा ए, ए, ह्याच्याकडनं करून ए, ए, घेतील ना, दत्तू चला. अगं वने नीट करून तुम्ही तपास करून घ्या त्याच्याकडनं करू द्या अभ्यास करू काळजी घ्या कर्तव्यात कमी पडलो तुम्ही वाक्य काय नाही मोरे लक्ष नाही बाप म्हणून हरलो मी खरं नाही, सांगतो. बरोबर आहे. नाही साहेब माझा मुलगा माझ्यामुळे फेल झाला हो ना नाही, काळजी करू नका साहेब मी सांगतो ना पुढे काय करायचं सांगाल ना? या please, इकडे please. बस बस सर बस मी बसतो खाली खाली बसते हो 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 मी वरती सांगा. बसतो हो. एक सेकंड मोरे जरा ती फाईल घ्या ना जरा बरं बरं एक मिनिट साहेब खरं म्हणजे ना मला शाळेत असताना चोर व्हायचा होता मी निबंध पण लिहिला होता मी चोर झालो तर पण शेवंतान काय केलं माहिती काय पोलिसांवर निबंध लिहिला आणि तिथं माझा 96चा आकडा पडला का नाही मोरे अभ्यास चाललाय ना हा, शांत बसा. अभ्यास सांगा काय ते तुम्ही काय मुळात ना पहिल्यांदा काय करायचं आपण ना मुलांना रिलॅक्स करायचं त्यांच्या मनातली ना भीती काढून टाकायची सर श्री नाही श्री नाही श्री नाही. वा वा हे काहीतरी आगळंच घडलं आता इथे पण त्यामुळे फार मजा आली मस्त प्रसाद वा 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 बहारदार ब्रिलियंट कॉन्सेप्ट होती आणि लिहिली पण फार अप्रतिम होती मोठे आणि अमोल पाटलांसाठी एकदा टाळ्या वाजव्या विरोधाभासाचा कळस होता हे स्किट म्हणजे कमाल समीर तुझं मनपूर्वक स्वागत या मंचावरती हळूहळू हळूहळू तू 96% पोचशील याची मला खात्री आहे त्यामुळे तुला मनपूर्वक शुभेच्छा तुझा वावर तुझा सेन्स ऑफ ह्युमर त्याची एक वेगळी गंमत आहे आणि ती हळूहळू तू इथे खुलशील याची मला खात्री आहे तुला खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा अप्रतिम सांघिक परफॉर्मन्स होता विशेष कौतुक श्रमेश तुझं म्हणजे त्या चोराच्या चेहऱ्यावर पण जे भाव होते म्हणजे वेळप्रसंगी जेव्हा तुझं कौतुक होत होतं तेव्हा किंवा तू मध्येच एकदा लाजलास वगैरे त्या ब्रिलियंट जागा होत्या खूप आणि त्या इतक्या डेलिकेटली काढल्यास तू बाहेर की क्या बात आहे वा 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 आणि तुझ्या सगळ्यांचं कौतुक विशेष कौतुक कारण या अशा प्रकारच्या स्किटसाठी एक प्रकारचं टोकाचं कन्व्हिक्शन लागतं ते तुमच्या सगळ्यांच्या मध्ये आणि त्या कन्व्हिक्शननी तुम्ही ते सादर केलं त्यामुळे त्याची मजा आली म्हणजे लाजवाब बहारदार सई व्हेरी एंटरटेनिंग परफॉर्मन्स खूप मजा आली मोरे तुमचा ठहराव आजकाल जो वाढत चाललाय म्हणजे तुम्ही असे एक पोझिशन घेता मग डायलॉग येतो एकदम असा ठहरावनी सगळा डायलॉग डिलिव्हरी ते खूपच आवडतं मला फार भारी श्रमेश तुझ्याकडे खूप जबाबदारी होती तुझ्याकडे खूप इम्पॉर्टंट वाक्य होती आणि एक समंजसपणा होता त्या वाक्यांमध्ये तो खूप सुंदर तू वेगळा काढलास आणि फारच सुंदर वाक्य डिलिव्हर केलीस खूप महत्त्वाचा विषय होता आणि त्याला अशा प्रकारे फुलवलत अशा प्रकारे पोहोचवलत मजा आली आणि मंडळी हास्याचं बहुमत असंच सिद्ध होत राहील मात्र आता इथे वेळ झाली आहे निरोपाची भेटूया पुढील आठवड्यात तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची टीव्ही समोर बसूया सहकुटुंब हसूया